येस. हॅलो एव्हरीवन. नमस्कार सर्वांना. आज 17 मार्चचा वेबिनार आपला 32वा वेबिनार आहे आणि पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर मी तुम्हा सगळ्या व्ह्युअर्सचं स्वागत करते. तसंच आपला हा व्हिडिओ तुम्हाला आपलं पर्यावरण या YouTube चॅनलवर सुद्धा बघायला मिळेल. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे फोर्ट्स ऑफ सह्याद्री, एन्व्हायरमेंट अँड टुरिझम. तत्पूर्वी आपण वेबिनार सुरू करण्याच्या आधी मला पूर्ण इकोव्हिजन फाउंडेशन बद्दल तुम्हाला सगळ्यांना थोडंसं ब्रीफ इंट्रोडक्शन द्यायला आवडेल. आता बरेचसे व्ह्युअर्स आपले फॅमिलियर झालेले आहेत आपल्या वेबिनारला, पण जे नवीन आहेत त्यांना मला पूर्णम बद्दल थोडीशी माहिती द्यायला आवडेल. पूर्णम इकोव्हिजन हे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि त्यामध्ये आपण 5 प्रोजेक्ट चालवतो, जे वेस्ट मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंट ह्या रिलेटेड आहेत. सो पहिला आपला प्रोजेक्ट आहे फॅब्रिक अपसायकलिंग, ज्यामध्ये आपण जुनं जे फॅब्रिक असतं ते डोर टू डोर कलेक्शन करून त्याचे ड्राईव्ह दर वीकेंडला कंडक्ट करून फॅब्रिक्स कलेक्ट करतो. सध्या आपली डेनिम जीन्सची एक प्रोजेक्ट चालू आहे. तो म्हणजे त्याच्यात आपण जे काही जुन्या जीन्स आहेत त्या कलेक्ट करतो आणि त्याच्यापासून प्रॉडक्ट बनवून तुम्हालाच ते परत करतो. सो ही एक आपली स्कीम चालू आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर किंवा वेबसाईटवर चेक करू शकता. दुसरा आपला प्रोजेक्ट आहे ई वेस्ट अँड प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये सिमिलर पद्धतीने आपण ड्राईव्ह कंडक्ट करून दर वीकेंडला ई वेस्ट आणि प्लास्टिक वेस्ट कलेक्ट करतो. तसंच ते रिसायकल आणि रिफर्बिशही करतो. तिसरा आपला प्रोजेक्ट आहे ग्रीन कन्सल्टन्सी, ज्याच्यामध्ये 3 सब प्रोजेक्ट्स आहेत. पहिला म्हणजे कंपोस्टिंग, दुसरा आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि तिसरा नवीन इंट्रोड्यूस झालाय बायोगॅस प्लांट. सो ह्या तिन्हीमध्ये सुद्धा आम्ही सोसायटीजमध्ये हे प्रोजेक्ट कंडक्ट करतो. तुम्हाला जर तुमच्या सोसायटीमध्ये यापैकी कुठलाही प्रकल्प सुरू करायचा असेल, तर तुम्ही आमच्याशी Facebook किंवा Instagram किंवा आमच्या वेबसाईटवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. चौथा आपला प्रोजेक्ट आहे सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल प्लांटचा, जो आहे फलटणला. आणि 5वा अवेअरनेस इनिशिएटिव्ह, ज्याच्या अंडर आपण आता हे वेबिनार करतो आहोत. स्कूल्स आणि जनरल मॉबला एन्व्हायरमेंट रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन रिलेटेड अवेअर करण्यासाठी हा 5वा प्रोजेक्ट आहे. सो प्रोजेक्ट स्टार्ट करण्यापूर्वी आपला वेबिनार स्टार्ट करण्यापूर्वी मला सांगायला आवडेल की काल वर्ल्ड पांडा डे होता. आपला देशातही पांडांचा जायंट पांडा जो प्राणी आहे त्याचे स्पीशीजचा नंबर खूप कमी होत चाललाय. सो हा IUCN एक वल्नरेबल स्पीशीजच्या अंडर ह्याला डिफाईन केलंय, म्हणजेच तो आता एंडेंजर होण्याच्या मार्गावर आहे. सो आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय की नेचर कन्झर्व्ह करून ह्या अॅनिमल्सना आपण कन्झर्व्ह करू शकू. आपलं जे रिच बायोटा आहे तो सगळा आपण कन्झर्व्ह करू शकू. सो असेच एक कन्झर्वेशनिस्ट आणि एन्व्हायरमेंटलिस्ट आपल्याबरोबर आज आहेत, डॉक्टर सचिन पुणेकर सर. सो त्यांचं इंट्रोडक्शन करून देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया आमचे CEO राजेश मणेरीकर सरांना. डॉक्टर राजेश सर, welcome and please introduce us all to Sachin sir. येस, धन्यवाद तन्वी. आज आपल्या बरोबर डॉक्टर सचिन पुणेकर हे आपल्याशी गप्पा मारणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं वर्सेटाईल व्यक्तिमत्व हे सचिन जी आहेत. त्याच्यामध्ये ते स्वतः बायोस्फिअर ही संस्था चे डायरेक्टर म्हणून काम करतात, जे जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट आणि वन्यजीवन याविषयी जनजागृती, शिक्षण, संशोधन असं सगळं करण्याचं काम करते. त्याच्या बरोबरीने भारतीय वनस्पती सर्वेक्षण आणि MOEF मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट येथे ते शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आगारकर संशोधन संस्था तिथेही त्यांनी शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ म्हणून जैवविविधता या विषयात काम केलेलं आहे. मुळात MSc बॉटनी आणि PhD वनस्पती म्हणजे प्लांट टॅक्सॉनॉमी या विषयामध्ये त्यांचं PhD आहे. अतिशय दुर्मिळ असं PhD चा विषय हा त्यांनी घेतला होता, ज्याच्यामध्ये कर्नाटकातील औशी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती आणि पर्यावरण हा त्यांचा PhD चा विषय होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या 24 नवीन प्रजातींचा शोध वनस्पतींच्या
प्रजातींचा शोध लावलाय आणि त्याच्यामध्ये सह्याद्री मधील पर्यावरण, सह्याद्री रांगांमधील पर्यावरण आणि दुर्मिळ जैवविविधतेच्या त्यांनी त्या वेळी फिरत असताना त्यांनी जे फोटोग्राफी केली त्याचं ते प्रदर्शन आणि संकलन असं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी करतात आणि त्यातून ती ओळख आपल्या सर्वांना त्यांची आहे. वेगवेगळ्या प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे. अनेक पुस्तकं आणि 60 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोध निबंध हे त्यांच्या नावावर आहेत. मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार 2019 साली त्यांना मिळाला. त्याच्याबरोबर अनेक इतर पुरस्कारही त्यांच्या बरोबर आहे. DST नवी दिल्ली तर्फे यंग सायंटिस्टचा अवॉर्ड दिला जातो. 2009 साली त्यांना तो पुरस्कार मिळाला आणि पुणे सोशल फाउंडेशन पुणे भूषण हा 2017 सालचा पुरस्कार सुद्धा त्यांच्या त्यांच्या खात्यात जमा आहे. त्याच्याबरोबर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक काम आणि मुख्यतः एन्व्हायरमेंट रिलेटेड काम या विषयामध्ये त्यांचं काम जास्त असतं. ज्याच्यामध्ये विकास आराखडा, पुणे विकास आराखडा असेल किंवा जैवविविधता व्यवस्थापन समिती असेल किंवा वन विभागाचे काही प्रकल्प असतील, या सगळ्या प्रकल्पांमध्ये त्यांचं जवळून काम चालतं. त्यापैकी एक सदस्य म्हणून ते आहेत. आजचा त्यांचा जो विषय आहे तो सह्याद्री पर्वत रांगा आणि त्यांच्या लक्षात आलं आणि त्यातनं हा विषय तयार झाला आणि त्याचंच आपल्या समोर आज ते गप्पा मारणार आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपले प्रश्न हे आपल्या फेसबुकच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकावेत, जेणेकरून त्याची उत्तरं ही लगेचच आपल्याला सचिनजी देऊ शकतील. सचिनजी, स्वागत आपलं आणि आपण सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा माराव्यात. धन्यवाद. सचिन सर. मी फोन करतो. हो. सचिन सर 1-2 मिनिटात जॉईन होतात. नेटवर्क इश्यू असल्यामुळे त्यांचं कनेक्शन लूज झालंय. 1-2 मिनिटात ते जॉइन करतील.
सॉरी फॉर द टेक्निकल इशू. ही इज जॉइनिंग इन 2 मिनिट्स. सचिन सर 1-2 मिनिटात जॉइन होतायत. येस. सचिन सरांनी परत जॉइन केलंय. हॅलो, दिसतंय का आता? दिसतंय का? हो नाही दिसतंय. सर. हो. Am I audible? हो सर. ओके. ओके. Yes. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काही टेक्निकल अडचणीमुळे वायफायचं कनेक्शन थोडं गेलं असल्या कारणानं मला हॉटस्पॉटवर घ्यावं लागलं आणि परत वायफाय आलंय. त्यामुळे आपण वी कॅन स्टार्ट अवर प्रेझेंटेशन. फर्स्ट ऑफ ऑल आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल टू पूर्णम इको फाउंडेशन, राजेशजी मंद्रेकर, तन्वी, चंद्रात्रय आणि सर्वच पूर्णम इको फाउंडेशनची टीम यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देतो की त्यांनी मला आज आपल्याशी संवाद साधण्याची एक महत्वाची संधी दिली. आणि आजचा विषय देखील एक आगळा वेगळा असा विषय आपण या आजच्या वेबिनारच्या माध्यमातून निवडलेला आहे. सह्याद्रीतील दुर्ग, पर्यावरण आणि पर्यटन याविषयी आपण आज बोलणार आहोत. फोर्ट्स ऑफ सह्याद्री, एन्व्हायरमेंट अँड टुरिझम. थोडक्यात आजच्या ज्या विषया संदर्भात आपण महाराष्ट्रातली जी एक उत्तम अशी दुर्ग संस्कृती, दुर्ग परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. एक दुर्ग इतिहास आहे, एक दैदिप्यमान इतिहास आहे. एकंदरीत त्याचा थोडक्यात आढावा या दुर्ग संस्कृतीचा, दुर्ग परंपरेचा, महाराष्ट्रात कुठल्या पद्धतीचे दुर्ग आहेत, ते कशा पद्धतीत बांधलेले आहेत किंवा ते कुठल्या ठिकाणी त्यांचं वसती स्थान आहे, तिथलं पर्यावरण कशा पद्धतीचं आहे, त्या दुर्ग आणि दुर्ग परिसरातल्या घेऱ्यामध्ये कशा पद्धतीची जैवविविधता आहे, याचा थोडक्यात आढावा या आजच्या वेबिनारच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आणि तसंच पर्यटनाला काय संधी आहेत, कारण का थीम बेस्ड फोर्ट टुरिझम जे आहे त्याला देखील चालना या एकंदरीत पर्यावरण किंवा तिथल्या जैवविविधतेमुळे नक्कीच आहे, किंवा तिथला दैदिप्यमान इतिहास असेल, तिथलं स्थापत्यशास्त्र असेल, अनेक परंपरा आहेत तिथल्या, काही वारसा गोष्टी आहेत. तर याच्याविषयीचा सर्वकष आघाडा किंवा त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न आजच्या एकंदरीत वेबिनारच्या माध्यमातून मी आपल्याशी करणार आहे. तर आपण आपल्या हॅलो. हॅलो. हा सर, तुमचा व्हिडिओ नाही दिसत आहे. अडकला नाही आहे. अच्छा, मी आता येस सर, दिसतंय प्रेझेंटेशन. आता प्रेझेंटेशन दिसतंय? हो हो हो. ओके. म्हणजे स्क्रीनवर आता पूर्ण पहिली स्लाइड दिसतीये. फर्स्ट स्लाइड. येस. हो, पहिली स्लाइड आहे. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके, तर आजचा विषय आहे सह्याद्रीतील दुर्ग, पर्यावरण आणि पर्यटन. फोर्ट्स ऑफ सह्याद्री, एन्व्हायरमेंट अँड टुरिझम. घनगड हा एक गिरिदुर्ग आपल्याला समोर दिसतोय ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं हे छायाचित्र. आणि त्याच्या मागची मला जी हे दोन
काय म्हणजे इन्सलबर्ग जे दिसत आहेत, क्लिप दिसत आहेत, हा आहे तैलबैला. कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण गणेशाला वंदन करून करतो. तसंच हा एक वारसा गणपती पुण्यामधला त्रिशंडू गणपती म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या विनायकाला, ज्ञानदेवतेला आपण वंदन करूया आणि आजचा आपला दुर्ग भ्रमंतीचा, दुर्ग पर्यटनाचा किंवा दुर्ग पर्यावरणाचा जी आपली आज वाटचाल आहे त्याचं आपण त्याच्याकडे मार्गस्थ होऊया. आपण जर आपली जैवविविधता किंवा ती एकमेकांशी कशी कनेक्ट आहे आणि इथे तर तुम्ही बघितली ही बायोडायव्हर्सिटी वेब आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट एकमेकांना कनेक्ट आहे. प्रत्येक जीव वनस्पती असेल, प्राणी असतील, सस्तन प्राणी आहेत, सरीसृप आहेत, कीटक आहेत, उभयचर आहेत, पक्षी आहेत, हे एकमेकांशी कनेक्ट आहेत आणि हे कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आहे. याच्यातला प्रत्येक थ्रेड म्हणजे प्रत्येक एंटिटी आहे आणि याच्यातला एखादा धागा जर निखळला किंवा कमकुवत झाला तर पूर्ण अन्न साखळी ही कोलमडून पडते. आणि हे कोळ्याचं जाळं आपण ब्रह्मांडाशी केलंय की गॅलेक्सीमध्ये कसे एकमेकांना ते कनेक्ट असतात, एकमेकांशी डिपेंडंट असतात आणि जसं गॅलेक्सी आहे, ब्रह्मांड आहे, तसंच ही आपली जैविकतेची साखळी देखील आहे आणि त्याच्यातले आपण मानव देखील एक महत्वाचा घटक आहे. सह्याद्रीमध्ये भटकताना बऱ्याच वेळेला आपल्याला चांगली वनराई आणि त्या ठिकाणी असलेली पुरातन मंदिरं बघायला मिळतात. तर असंच आहे, दिस इज द परफेक्ट ब्लेंड ऑफ नेचर अँड कल्चर. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचं महाराष्ट्रातलं ज्योतिर्लिंग म्हणजे श्री क्षेत्र भीमाशंकर. तर तुम्हाला दिसतंय की कडेला छान सदाहरित वनराई आहे आणि या ठिकाणी हेमाडपंथी शंकराचं मंदिर दिसतंय. ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं इथं हेमाडपंथी शंकराचं मंदिर तुम्हाला बघायला मिळतंय बघा. तर एकंदरीत दुर्गावरली जैविकता फार महत्वाची आहे आणि दुर्ग पर्यटनासाठी देखील ती फार महत्वाची आहे. तर नक्की ही जैविकता काय पर्यावरणीय सेवा किंवा परिस्थितीकीय सेवा ज्याला इको सर्व्हिसेस म्हणतात, ती कुठल्या कुठल्या देते? तर प्रोव्हिजनिंग फूड, प्रोव्हिजनिंग रॉ मटेरियल, रेग्युलेटिंग नॅचरल डिझास्टर, रेग्युलेटिंग पॉलिनेशन, कल्चरल टुरिझम, प्रोव्हिजनिंग फ्रेश वॉटर, प्रोव्हिजनिंग मेडिसिनल रिसोर्सेस अँड सो ऑन. तर असे बरेच त्याची इको सर्व्हिसेस सांगता येतील. तर आपण बघितलं की औषधी वनस्पतींचा मोठा ठेवा दुर्ग किंवा दुर्ग परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. काही पारंपरिक वाण त्यांचं देखील उगमस्थान हे दुर्ग किंवा दुर्ग परिसरातल्या घेऱ्या परिसरात आपल्याला बघायला मिळतात. तर ही जैविकता फार महत्वाची आहे मानवाच्या अस्तित्वासाठी देखील आणि स्वतःच्या एकंदरीत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील. तर ही जैविकता एवढं आपल्याला भरभरून देत असते, हे नॅचरल रिसोर्सेस मानवाला भरभरून देत असतात. तर त्याच्याविषयी आत्मीयता आपण बाळगून असतोच आणि त्याला अॅक्नॉलेज करण्यासाठी युनेस्को किंवा अनेक वेगवेगळ्या संस्थांनी किंवा एक हरित दिन हे घोषित केलेले असतात. तर त्याच्यामध्ये 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून साजरा होतो. तेव्हा जैवविविधतेच्या बाबतीत जनसामान्यांपर्यंत जनजागृती केली जाते. त्याच्याविषयीची आत्मीयता जी असते ती एकंदरीत सर्व त्या ठिकाणी प्रस्तुत करतात. तसंच जागतिक वसुंधरा दिन आहे 22 एप्रिल. तर तुम्हाला माहिती आहे की ब्रह्मांडातील जिवंत झरा आपली सुंदर वसुंधरा. तर ब्रह्मांडामधला एक जिवंत झरा म्हणजे आपली वसुंधरा आहे. तर असं वेगवेगळ्या एंटिटीज साठी हे वेगळे दिवस आहेत. तसंच आता मार्च महिना आणि या मार्च महिन्यामध्ये 21 तारखेला आणि 22 तारखेला 2 हरित दिन असतात. त्याच्यामधला 21 तारीख हा आंतरराष्ट्रीय वन दिन आहे आणि 22 तारीख हा जागतिक जल दिन आहे. इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट आणि वर्ल्ड वॉटर डे असे 21-22 ला येतात आणि आय थिंक 20 तारखेला का 19 तारखेला वर्ल्ड स्पॅरो डे देखील आहे, चिमणी दिवस. तर असे हे हरित दिन आणि या एकंदरीत वनांचं आणि पाण्याचं महत्व संत ज्ञानेश्वरांनी अधोरेखित केलंय 13व्या शतकात. ते असं म्हणतात की नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. तर केवढा मोठा विचार माऊलींनी 13व्या शतकात दिला बघा. तर असं एक संत परंपरा म्हणजे आपलं जो आध्यात्मिक ठेवा आपल्याकडे आहे, संत साहित्य आहे, ते देखील ह्या दुर्ग परंपरेचं किंवा पर्यावरणातल्या एक महत्वाचं अंग आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचंय. जगभरात हे 17 मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीज आहेत. आपण जागतिक एक आढावा घेऊ. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इक्वेडॉर, भारताचा नंबर 7वा आहे. ते व्हेनेझुएला पर्यंत हे जैविकतेने नटलेले महत्वाचे
देश आहेत. हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ज्याला भारतामध्ये साधारणतः जगामध्ये साधारणतः 36 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट बघायला मिळतात. मेटर मियर या शास्त्रज्ञानं हे 36 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आयडेंटिफाय केलेत. म्हणजे जगातल्या दुर्मिळ वनस्पती, दुर्मिळ प्राणी, प्रदेशनिष्ठ प्राणी किंवा धोकाग्रस्त किती आहेत किंवा किती भूभाग तिथला खराब झाला, म्हणजे 70% तिथला भूभाग हा अफेक्ट झालाय का, याचे वेगवेगळे निकष लावून हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ठरवले जातात. तर हे ठरवणारे यंत्रणा कोण आहेत की हेरिटेज साईट ज्या जगभरातल्या महत्वाच्या, आणि दुर्ग देखील हे आपला एक महत्वाचा वारसा आहे, नॅचरल हेरिटेज आहे, हिस्टॉरिकल हेरिटेज आहे, तर आर्किओलॉजिकल हेरिटेज आहे. तर असे नॅचरल हेरिटेज ठरवतो कोण, तर युनेस्को आणि आयुसीएन सारख्या आंतरराष्ट्रीय बॉडीज ज्या आहेत. म्हणजे युनेस्को वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साईट, तुम्हाला माहिती की आपल्याकडे सह्याद्रीचा बराच भाग आता युनेस्को वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साईट म्हणून घोषित झालेला आहे. त्याच्यामध्ये कास सारखं पठार असेल ते देखील घोषित झाले. लोणारचा आता प्रपोजल पण ऍक्सेप्ट झालेला आहे. म्हणजे तुम्हाला माहिती की मेट्रोटिक क्रेटर जे आहे आणि तिथलं खाऱ्या पाण्याचं तळ लोणार हे देखील आता युनेस्को वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साईट म्हणून सन्मानित होत आहे. तर या दोन महत्वाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था आहेत की जे हे ठरवतात. आणि जगातल्या ह्या साधारणतः या नॅचरल हेरिटेज साईट आहेत ते आपण बघू शकता कुठे कुठे आहेत. भारतामध्ये पश्चिम घाट आणि नॉर्थ ईस्ट कडे ईस्टर्न हिमालया आणि नॉर्थ ईस्ट माउंटन्स एकत्रित मिळून हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आपल्याकडे बघायला मिळतात. तसंच ग्रेट निकोबार आयलंड हा देखील तिसरा एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटचा भाग आपल्या भारत देशामध्ये आहे. आणि तुम्हाला माहिती की पश्चिम घाट हा जो आहे हा साधारणतः आज जो आपण सह्याद्रीचे दुर्ग बघणार आहोत ते प्रामुख्यानं आपण नॉर्दर्न वेस्टर्न घाट म्हणजे रिव्हर तापी इन गुजरात, म्हणजे नाशिक पासनं साधारणतः आपण धुळ्यापासनं साधारणतः कर्नाटक मधलं काळी नदी जी आहे कारवारच्या जवळ सदाशिवगड इथपर्यंत आज आपण थोडा आढावा घेणार आहोत. पण पश्चिम घाट हा साधारणतः 1600 किलोमीटर लांबीचा आहे. तो रिव्हर तापी पासून ते थेट कन्याकुमारी पर्यंत 1600 किलोमीटरची ती रांग आहे आणि जी अरेबियन सीला पॅरलल अशी रांग आहे. त्याच्यामध्ये 3 भाग, नॉर्दर्न वेस्टर्न घाट, सेंट्रल वेस्टर्न घाट आणि सदर्न वेस्टर्न घाट असे त्याचे प्रामुख्याने भाग होतात. आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरला अशा वेगवेगळ्या राज्यांमधनं ही पर्वतरांग सगळीकडे पुढे सर्वदूर आहे. तर आता आपण एक भारतामधला जो नॅचरल हेरिटेज आहे त्याच्याविषयी थोडक्यात बघू. ग्रेट हिमालयन नॅशनल कॉन्झर्वेशन एरिया, त्या ठिकाणचं असलेले कोनिफरस फॉरेस्ट. काझीरंगा नॅशनल पार्क, आसाम, नॉर्थ ईस्ट इंडिया मधला हा स्वॅम्पी एरिया. किवलाडो नॅशनल पार्क, राजस्थान मधलं हे एक महत्वाचं वेटलँड. मायग्रेटरी पक्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात. आणि कांचनजंगा नॅशनल पार्क म्हणजे तिथले स्नोई पिक्स तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तिथली कोनिफरस फॉरेस्ट तुम्ही बघू शकता. हे मग मानस वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे जिथे डेल्टाज नदीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात होतात आणि तुम्ही ब्रॉडलीफ फॉरेस्ट स्पेशली साल फॉरेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं. मग सुंदरबन सारखं नॅशनल पार्क जे खारफुटीचं वन आहे हे देखील एक महत्वाचा नॅचरल हेरिटेज आहे. त्यानंतर नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर नॅशनल पार्क. आणि मग आपला पश्चिम घाट हा फोटो जो आहे तो आर्थर सीट पॉइंट महाबळेश्वर परिसरामध्ये काढलेला आहे. तुम्ही बघू शकता की बसाल्टिक फॉर्मेशन हे कसं आहे, वेगवेगळ्या स्ट्रॅटास कसे आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळू शकतं. नॅशनल अॅनिमल पॅन्थेरा टायग्रिस, नॅशनल बर्ड इंडियन पिकॉक आणि नॅशनल हेरिटेज अॅनिमल म्हणजे भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोण आहे तर तो आपला भारतीय हत्ती किंवा एशियन हत्ती असं आपण म्हणू शकतो. तर पश्चिम घाटाविषयी बोलणार आहोत, पण काही ठिकाणी कोकण आणि पश्चिम घाट एकत्र आलेले, एस्पेशली सदर्न महाराष्ट्र आणि कारवार भागामध्ये हे दृश्य आपल्याला बघत. हे कोचरा किंवा कुडाळ भागातलं हे कोचरामधलं फोटो आहे. आणि मँग्रोव्ह व्हेजिटेशन हे एक महत्वाचं प्रोटेक्टिव्ह शिल्ड. आता निसर्ग वादळ येऊन गेलं पण ते थोपवण्याचं महत्वाचं काम या खारफुटीच्या वनांनी केलेलं आहे. त्यामुळे ते देखील एक वारसा वनक्षेत्र आहे असं मला मुद्दाम नमूद करायचं आहे. आणि अर्थात आपला पश्चिम घाट. तर आता दुर्ग वेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये जलदुर्ग असतात म्हणजे मुरुडचा जंजिरा असेल, सिंधुदुर्गचा जलदुर्ग असेल किंवा खांदेरी, उंदेरी असे विविध जलदुर्ग आपण सांगू शकतो. त्यानंतर वनदुर्ग म्हणजे वासोट्यासारखा वनदुर्ग आहे, भैरवगड आहे, जंगली जयगड आहेत. हे वनदुर्ग आहेत. आणि गिरिदुर्ग आहेत. मग कलावंतीन बुरुज असेल किंवा घनगड असेल,
राजमाची असेल, त्यानंतर तोरणा आहे, राजगड आहे, रायगड आहेत. हे सगळे गिरिदुर्ग आहेत. आणि भुईकोट किल्ले. भुईकोट किल्ल्यांविषयी आज आपण बोलणार नाही आहोत. पण असेल, चाकणचा एखादी गडी असेल, तर असे हे आपले भुईकोट किल्ले म्हणता येतील. आता आपण बघूया साल्लरगड, म्हणजे थोडं नाशिककडनं आपण येऊयात. नाशिक पासून आपण साऊथ कडे वेगळे गड कसे आहेत त्याच्याविषयीचा आढावा आपण घेऊयात. इथं तुम्हाला दिसतं की हा साल्लेरगड जो सटाणा भागात नाशिक भागामध्ये आहे आणि तुम्हाला इथं निळी वनस्पती फुललेली दिसते बघा मोठ्या प्रमाणात. तर इथं नीलकुरुंजी म्हणजे निलग्रॅन्थस कुंतियानस जशी साऊथ इंडियामध्ये फुलते, तशीच आपल्याकडं एक कारवीचा प्रकार आहे, त्याला टोपली कारवी म्हणतात. तर निलग्रॅन्थस रेटिक्युलॅटस किंवा निलग्रॅन्थस किंवा स्ट्रॉबिलॅन्थस रेटिक्युलॅटस किंवा स्ट्रॉबिलॅन्थस सेसिलिस नावाची जी टोपली कारवीचा प्रकार आहे, तो विशेषतः साल्लेर किंवा या गडकोटांमध्ये ती फुललेली दिसते. आणि जसा निलगिरी माउंटन निळा दिसतो नीलकुरुंजीमुळं, तसंच हे गड देखील तुम्हाला दिसू शकतं की निळ्या रंगाचे दिसतात. त्यामुळं टुरिझमच्या दृष्टिकोनातनं हे फार महत्वाचं आहे. आणि हा पुष्पोत्सव, नीलोत्सव जो आहे, हे बघण्यासाठी भारतामधनं किंवा महाराष्ट्रामधनं, देशाच्या कानाकोपऱ्यातनं किंवा जगभरातनं लोक देखील येऊ शकतात. आणि वास्तविक हेच फार महत्वाचं आहे की ह्या वेगळ्या संधी आहेत. तुम्हाला माहिती आहे की भूतान सारखं एक छोटं राष्ट्र हे केवळ टुरिझम इकॉनॉमीवर अवलंबून आहे. त्यांची इकॉनॉमी जी आहे ती टुरिझमवर आहे. आणि आपल्याकडे तर एवढा दैदिप्यमान असा निसर्ग आहे, पण त्याचं शाश्वत पद्धतीतनं निसर्ग पर्यटन व्हायला पाहिजे. म्हणजे केवळ कॅरिंग कॅपॅसिटी, त्याची वहन क्षमता विचारात घेऊनच ते पर्यटन झालं पाहिजे. पण चांगल्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत, त्यातनं लोक एन्करेज होतील, संशोधक मोठ्या प्रमाणात येऊ शकतील, परदेशातनं लोक येऊ शकतील आणि ह्याच्यातनं स्थानिक लोकांच्या सोशिओ इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट देखील त्याच्यातनं नक्कीच होऊ शकतं. आणि संशोधनामधले कोलॅबोरेटिव्ह प्रोग्राम जे आहेत, ते आपल्याला शाश्वत पद्धतीतनं कसे राबवता येतील याचा देखील विचार आपल्याला करता येऊ शकतो. पुढे मग मुल्लेरला नाशिक आहे, गंभीरगड ठाण्यामधला आहे, भैरवगड ठाण्यामधला आहे, अंजनेरी सारखा एक महत्वाचा रॉकी आउटक्रॉप तुम्हाला माहिती आहे की त्र्यंबकच्या जवळ आहे. तर असे हे वेगळे आपण थोडक्यात आढावा घेऊयात त्या गडकोटांचा. त्यांचे लँडफॉर्म्स काय प्रकारचे आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. अलंग मलंग पुलंग म्हणजे गिर्यारोहकांना आव्हान देणारा गडकोटांची जी रांग आहे त्याच्यामध्ये पैकी हा महत्वाचा गिरिदुर्ग असं म्हणता येईल. तिथली जैविकता फार वैचित्र्यपूर्ण आहे, वेगळी आहे आणि गिर्यारोहकांना देखील आव्हान देणारा असा हा ट्रेक आहे. त्यानंतर कर्नाळा म्हणजे कोकणाच्या दिशेला तुम्ही जर गेलात म्हणजे सह्याद्रीच्या रांगा सोडून कोकणाच्या दिशेला गेलात तर पानझडीची वन आहेत आणि तिथेही देखील असे गिरिदुर्ग आपल्याला बघायला मिळतात. कोहोतचा गड आहे, गोरखगड जो मुरबाड जवळ आहे, भीमाशंकरच्या जवळ, लिंगाणा अर्थात वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉलेस्ट पीक म्हणजे आपल्याकडे कळसुबाई आहे, त्याच्यानंतर लिंगाणा सारखं एक महत्वाचं टॉलेस्ट पीक की हे गडकोट गिरिदुर्ग आपल्याकडे बघायला मिळतात. त्यानंतर हरिश्चंद्रगड, कोकणकडा, त्यानंतर कळसुबाई, रतनगड असे विविध गिरिदुर्ग आपल्याला बघता येऊ शकतात. ही हरिश्चंद्रगडावरची सदाहरित राई म्हणजे खाली तुम्हाला दिसतंय की छान कारवीचं बन आहे आणि इकडे सदाहरित किंवा निम्न सदाहरित वन आपल्याला बघायला मिळते आणि वर या रॉकी क्लिप्स वर वेगळ्या पद्धतीचं व्हेजिटेशन दिसतंय आणि वर टॉप म्हणजे हा जो टॉप भाग आहे हिलचा त्याच्यामध्ये व्हेजिटेशन कमी आहे पण तिथं सीझनल म्हणजे ज्याला एफिमेरल फ्लश व्हेजिटेशन म्हणतात की काही ठराविक मोसमांमध्येच वाढणाऱ्या वनस्पती आहेत पावसाळ्यामध्ये, त्या मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी पावसाळ्यात बघायला नक्कीच मिळू शकतात. ते एक डोंगर रांगांवरचं एक वेगळ्या पद्धतीचं व्हेजिटेशन, त्याच्यामध्ये विशेषतः कारवी किंवा इतर वनस्पती आपल्याला वाढताना दिसतात. या डोंगर उतारावर काही ठिकाणी नैसर्गिक गुहा तयार झालेल्या असतात. काही मानवनिर्मित आहेत, पण काही नैसर्गिक आहेत. मग अशा ठिकाणी गिधाडांचं वास्तव्य देखील मोठ्या प्रमाणात असतं किंवा इतर काही प्राणी आहेत, सस्तन प्राणी असतील किंवा इतर पक्षी असतील, यांचं वास्तव्य देखील अशा गुहांमध्ये नक्कीच असतं. हा कलावंतीन दुर्ग म्हणजे तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या सीझनमध्ये कसं दिसतं. साधारणतः मान्सूनमध्ये त्यांनी हिरवा गालिचा पांघरलेला असतो. त्यानंतर दिवाळीच्या साधारणतः त्या सीझनमध्ये सोनकी नावाची वनस्पती त्याच्या परिसरात दिसते. त्याच्यानंतर थोडा उशिरा गेलात नोव्हेंबरमध्ये तर तुम्हाला गवताचे विविध जाती वाढलेले दिसतात आणि नंतर मग डिसेंबर ऑनवर्ड जेव्हा म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च वगैरे म्हणजे ते थोडं शुष्क होत जातं
आणि तेव्हा या दुर्गाचं रूप असं आपल्याला शुष्क दिसतं. म्हणजे वेगवेगळी त्याची रूप हे आपल्याला वेगवेगळ्या सीझन मध्ये बघता येतात आणि वेगवेगळ्या सीझन मध्ये तिथला फ्लोरा फाउना हा वैविध्यपूर्ण असतो. त्यामुळे टुरिझम करत असताना म्हणजे आपण भेटी जेव्हा कॅम्प नेतो, ऍडव्हेंचरस कॅम्प नेतो किंवा बायोडायव्हर्सिटी वॉक असतील किंवा ट्रेल असतील, तेव्हा आपल्याला दर सीझनला काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे, काहीतरी युनिक बघायला मिळणार आहे. त्यामुळं केवळ पावसाळ्यातच जायला पाहिजे असं नाही. पावसाळ्यातली मजा वेगळी आहे, हिवाळ्यातली वेगळी आहे, उन्हाळ्यातली वेगळी आहे. आणि त्या पद्धतीचं टुरिझम किंवा त्याची मॉडेल्स देखील आपल्याला वेगळ्या धाटणीची किंवा वेगळ्या पद्धतीची आपण उभी करू शकतो. नागफणीचा हा व्हॅली ऑफ फ्लॉवर आहे. आपल्याकडे भीमाशंकर परिसरात आहे. सोनकी फुललेली आहे सगळी. त्याच ठिकाणची राई आहे. ही दुर्गावाडी देवराई आहे. आपल्या गडकोट परिसरांमध्ये अत्यंत उत्तम संरक्षित अशा आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा वारसा असलेल्या वनराया आहेत, देवराया आहेत, देवरहाट आहेत. तर त्याच्यामधली ही फार महत्वाची अशी देवराई ज्याला दुर्गावाडीची देवराई म्हणतात. ही जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि तिथं दुर्गगड किंवा जो टेहाळणी दुर्ग आहे तर त्या टेहाळणी दुर्गाच्या सानिध्य ही एक महत्वाची देवराई आपल्याला बघायला मिळू शकते. आपल्या दुर्ग परिसरात अनेक अभयारण्य देखील आहेत आणि दुर्ग हे दुर्ग आणि दुर्ग परिसरातली म्हणजे घेरा परिसरातली जी वनराई आहे ती अशा पद्धतीची जी अभयारण्य आहेत हे तामिनी मधलं अभयारण्य आहे आणि अशा अभयारण्यांना कॉरिडॉर म्हणून दुर्ग आणि घेरा परिसरातली वनराई एक कॉरिडॉर म्हणून महत्वाचं काम करते. त्यामुळे वन्य प्राण्यांचा अधिवास, एक्सटेन्शन, त्याचं मायग्रेशन, लोकल मायग्रेशन किंवा हे जे असतं हे अशा पद्धतीच्या दुर्गांमुळे टिकून आहे. ही कुंडलिका व्हॅली आहे. एक जिओमॉर्फॉलॉजिकल फीचर आहे. हे घनगड, तैलवायला परिसरात आपण जात असताना आपल्याला ही व्हॅली बघायला मिळू शकते. त्यामुळं दुर्ग पर्यटन करत असताना त्या भागामधलं एकंदरीत अभयारण्य असतील किंवा त्या भागामधले व्हॅलीज असतील, क्लिप्स असतील, जिओमॉर्फॉलॉजिकल फीचर असतील, हे देखील त्याचा एक महत्वाचा भाग आहे किंवा अंग आहे. आणि दुर्ग पर्यटनाला यामुळे वेगवेगळ्या संधी आहेत. तिथल्या स्थानिक लोकांना देखील आर्थिक स्रोत निर्माण होण्यासाठी फार महत्वाचं आहे. पण याच्यासाठी एक डेडिकेटेड पॉलिसी, धोरण असणं गरजेचं आहे. त्याचा आपण आढावा पुढे घेऊच. दुर्ग परिसरातल्या जंगलांमध्ये ही काही महत्वाची तळी, राजगड किंवा सिंहगड असेल, कल्याण दरवाजा सिंहगडचा आपल्याला बघायला शकतो. या कल्याण दरवाजाला जात असताना आपल्याला या कड्यांवर मोठ्या प्रमाणात आपल्याला रानकेळी बघायला मिळतात. तर तेही आपण अभ्यासणं गरजेचं आहे. ही तोरण्याची झुंजार माची आहे आणि खऱ्या अर्थानं जैविकतेने समृद्ध असलेला हा गिरिदुर्ग आणि या माचीवर सिरोपेजिया सह्याद्रिका म्हणजे सह्याद्री कंदील पुष्प हा दुर्मिळ सिरोपेजियाचा जो प्रकार आहे सपुष्प वनस्पतीचा तो प्रामुख्यानं आपल्याला या माचीवर बघायला मिळतो आणि अत्यंत देखणी अशी स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातनं देखील आणि जैविकतेच्या दृष्टिकोनातनं देखील एक महत्वाची माची, झुंजार माची, किल्ले, तोरणा किंवा प्रचंडगड. सिंहगड परिसरातली एकंदरीत वनराई आणि तोरणाच परिसरातली ही टोपली कारवी. केंजळगड आहे, रायरेश्वर आहे, पलीकडे असे अनेक गडकोट आहेत की जिथं आपल्याला वेगळ्या धाटणीचं असं जिओमॉर्फॉलॉजिकल फीचर, पठार, फ्लॅट बसाल्टिक लॅटराटिक प्लॅट्यूज हे आपल्याला केंजळगड, रायरेश्वर परिसरात बघायला मिळतात. आणि या गडकोट परिसरामध्ये देखील काही गवताळ कुर्ण आहेत. म्हणजे एस्पेशली मावळांमधले जे गडकोट आहेत, तोरणा असेल, सिंहगड असेल, राजगड असेल, रायरेश्वर आहे, केंजळगड आहे, इकडे घनगड आहे, तैलवाईला आहे. या परिसरामध्ये मावळामध्ये तुम्हाला अशा पद्धतीची सेमी एव्हरग्रीन स्क्रब फॉरेस्ट आणि त्याच्यामधली ही महत्वाची गवताळ कुर्ण ही आपल्याला बघायला मिळतात. ही कुर्ण देखील जैविकतेच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहेत. शिवाय तिथल्या जे जीवनमान आहे, तिथलं लाईव्हलीहूड आहे, तिथला लाईव्ह स्टॉक आहे, ढोरं आहेत, यांच्यासाठी ही गवताळ कुर्ण फार महत्वाची आहे. चांगला चारा, चांगल्या प्रतीचा हा आपल्याला या गवताळ कुर्णामध्ये बघायला मिळतो. पुरंदर सारखा जो गड आहे तो पश्चिम घाटाच्या ईस्टर्न स्पर्सवर आपल्याला बघायला मिळतो. तर असे म्हणजे वज्रगड, पुरंदर आणि त्या ठिकाणची वनराई बघा, थोडी शुष्क, पानझडी किंवा खुरटी वन, शुष्क खुरटी वन ज्याला स्क्रब फॉरेस्ट म्हणतात, अशा ठिकाणचा फॉरेस्ट एरिया आहे.
त्यामुळे इथला मग फ्लोरा फौना दोन्ही वेगळं बदलतं. सदाहरित वनांपेक्षा ते वेगळं आहे. पण इथले प्राणी मग पक्षी आणि तिथल्या वनस्पती या देखील वेगळ्या धाटणीच्या असतात. हा पुणे परिसरातल्या टेकड्यांवरचा फोटो आहे. पुढे मग कासला आपण गेलो की हे साधारणतः मार्च एप्रिल मध्ये कास पठार कसं दिसतं, तर असं ते शुष्क वाटतं. पण ते शुष्क जरी वाटत असलं तरी त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीची जैविकता ही आपल्याला त्या काळात देखील बघायला अशी पुष्प पठार म्हणजे तुम्ही साताऱ्याकडनं जेव्हा बामणोलीकडे जाता म्हणजे शिवसागर जलाशयाकडे कोयनेकडे मग तुम्हाला तिथं वासोटा आहे, पलीकडे जंगली जयगड आहे. तर असे गडकोट जाताना तुम्हाला ही पुष्प पठारे देखील बघता येईल. त्यामुळे दुर्ग पर्यटन करायला जात असताना वाटेत कुठल्या वैविध्यपूर्ण अधिवास आहेत किंवा जागा आहेत त्या देखील तुम्ही त्याचा धांडोळा किंवा त्या शोधू शकता, त्या धांडोळा घेऊ शकता, त्याचं संशोधन करू शकता. त्यामुळे एक कम्प्लीट पॅकेज आपण म्हणूया. केवळ दुर्ग नाही, दुर्ग परिसरातलं किंवा भोवतालमधलं जे एकंदरीत निसर्ग पर्यटन आहे, हे देखील तुम्ही दुर्ग पर्यटनाला जोडू शकता. तुम्ही इथं बघू शकता, इथे कासला पावसाळ्यामध्ये कसं पुष्प पठार होतं. म्हणजे जांभळ्या रंगाचा किंवा जो व्हायलेट रंगाचा दिसतोय तो सडा तेरडा, ज्याला इम्पेशन्स लॉवा आहे असं म्हटलं जातं. निळ्या रंगाची जी फुलं आहेत त्याला युट्रिक्युलेरिया पर्पुरेसन्स म्हणजे सीतेची आसवे किंवा गेळाची वनस्पती आहे. आणि पांढरे जी पुष्प आहेत त्याला म्हणतात इरिओकॉलॉन किंवा मराठीमध्ये धनगर किंवा पांढर टोपी असं त्याचं नाव आहे. इरिओकॉलॉन सेजविकी म्हणून त्याचं नाव आहे. हे युट्रिक्युलेरिया पर्पुरेसन्स आपण म्हणतो. त्यानंतर आपण बघू शकता की एक कीटक भक्षी वनस्पती आहे जी गडकोटांवरील जी पठारं आहेत म्हणजे रायरेश्वर असेल, केंजळगड असेल किंवा इतर हरिश्चंद्रगडावरचे बासल्टिक प्लॅटूज आहेत किंवा दुर्गावाडीकडे जाताना दुर्गगडाकडे जाताना जी पठारं आहेत तर अशा ठिकाणी आपल्याला या कीटक भक्षी वनस्पती प्रामुख्याने बघायला मिळतात. जांभळा कोयनेमधले म्हणजे गडकोटांवरनं वाहणारे वासोट्यामधलाच परिसरामधला हा एक महत्वाचा ओढा. जांभा साड्यांवरचं बेसाल्टिक प्लॅट्यू किंवा फेरिक्रेट्स वरचं हा टिपिकल हॅबिटॅट. हे बोल्डर लॅटराइटिक प्लॅट्यूज याच्या प्रत्येक दगडाखाली विंचू असू शकतो, फुरसं असू शकतं. त्यामुळे हा एक महत्वाचा अधिवास आहे. त्यामुळे गडकोट जेव्हा बघायला जातो तिथला ऐतिहासिक वारसा तर आपण बघूयाच, पण त्याच्याबरोबर या दगडांखाली दडलंय काय हे देखील एक थीम बेस्ड टुरिझम नक्कीच होऊ शकतं. आणि मग त्याच्यातनं वेगळी चालना मिळू शकता. म्हणजे दुर्ग पर्यटन म्हणजे केवळ त्याच्यातनं अर्थार्जन आहे असं नाही, तर दुर्ग पर्यटनाच्या माध्यमातनं संशोधनाला देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात सपोर्ट करता येऊ शकतं. भारतातनं जगभरातनं लोक दुर्गांवर जैविकता संशोधनाला येऊ शकतात. कशा पद्धतीचा अधिवास आहे, कशा पद्धतीची त्यांची बायोलॉजी आहे, कशा पद्धतीच्या जिओलॉजिकल फीचर्स मध्ये या अधिवासामध्ये हे जीवजंतू किंवा वनचर, जलचर राहतात हे देखील अभ्यासणं फार महत्वाचं आहे. आता गडकोटांवर बऱ्याच वेळेला अशी टेम्पररी पूल्स, वॉटर पूल्स किंवा ज्याला डबकी म्हणतो किंवा मान्सून पडल्स आहेत ती आपल्याला बघायला मिळतात. आणि मग या मान्सून पडलच्या आजूबाजूला आपल्याला प्रामुख्यानं आपल्याला काही ठराविक वनस्पती बघायला मिळतात. त्याच्यामध्ये जी वनस्पती महत्वाची आहे ती म्हणजे देवभाग, ज्याला आपण ओरायझा रुफिपोगॉन असं आपण म्हणतो. तर ते प्रामुख्यानं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतं. त्यामुळे गडकोटांवरील ही डबकी देखील अधिवास महत्वाचा आहे. हा वनदुर्ग ज्याला किल्ले वासोटा फार महत्वाचा गडकोट आहे. तिथे जुना वासोटा, नवीन वासोटा, नागेश्वराची गुहा किंवा तिथला बाबूकडा हे देखील बघण्यासारखं फार महत्वाचं आहे. प्रतापगड असेल, महिमत गड जो मार्लेश्वर त्या भागात आहे, तिथे सुंदर धबधबा आहे. जीवधन जो घाटगर परिसरात म्हणजे जुन्नर तालुक्यामधला एक महत्वाचा गिरिदुर्ग आहे आणि समोरचं हे बसाल्टिक रॉकी आउटक्रॉप बघायला मिळतंय. त्यानंतर पुढे खाली साऊथकडे जात असताना सदर्न महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही अभयारण्य बघायला मिळतात. मग दाजीपूर सारखं किंवा राधानगरी सारखं अभयारण्य आहेत, जी गवा या प्राण्यासाठी जो वन ऑफ द बिगेस्ट कॅटल इन द वर्ल्ड, तर ते बॉस गौरस म्हणजे गवा याच्यासाठी ते अभयारण्य आहे. त्यानंतर मनोरगड, मनसंतोषगड हे गिरिदुर्ग देखील आपल्याला किंवा वनदुर्ग आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यानंतर महादेवगड म्हणजे आपल्या सदर्न महाराष्ट्राकडचा शेवटचे जे गडकोट आहेत त्याच्यापैकी
महादेवगड जो आंबोली परिसरात आहे, हा जैविकतेने अत्यंत समृद्ध असा गड किंवा वनदुर्ग म्हणता येईल किंवा गिरिदुर्ग म्हणता येईल. मग खाली अनमोडकडे गोव्याकडे जात असताना गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र बॉर्डरला अनमोड घाट जो आहे, मग त्या ठिकाणी ओढ्यांमध्ये मिळणारं हे दुर्मिळ नेचं आहे ऑस्मुंडा रेगेलिस, ते आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यानंतर खाली मग सदाशिवगडकडे, कारवारकडे जात असताना, कारण का आज आपण नॉर्दर्न वेस्टर्न घाट मधले गडकोट बघतोय, तर सदाशिवगडकडे जात असताना गणेशगुडी जो भाग आहे, सुपा डॅम परिसर, उत्तर कन्नडा डिस्ट्रिक्ट मधला, तर त्या ठिकाणी काळी नावाची जी नदी आहे, जे अंशी नॅशनल पार्क किंवा काळी टायगर रिझर्व, मी स्वतःला भाग्यवान समजतो की या पूर्ण वनराईवर मला माझं पीएचडीचं संशोधन करता आलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर एक सचित्र मी आणि लेट डॉक्टर पी लक्ष्मी नरसेन आम्ही एकत्रित एक फ्लोरा ऑफ अंशी नॅशनल पार्क वेस्टर्न घाट्स कर्नाटका देखील प्रकाशित केला आणि इतकं जैविकतेने नटलेलं हे सगळी वनराई आहे की जिथं किंग कोब्रा, स्लेंडर लॉरीस, एशियन एलिफंट, रॉयल बेंगल टायगर, जायंट स्क्विरल, मलाबार जायंट स्क्विरल, असे अनेक दुर्मिळ प्राणी किंवा प्रदेशनिष्ठ प्राणी आपल्याला बघायला मिळतात. वनस्पतींविषयी तर बोलायला गेलं तर तास देखील कमी पडेल. अशा दुर्मिळ वनस्पती, नवीन प्रजाती देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्ही बघू शकता ड्रोनच्या माध्यमातून काढलेले हे छायाचित्र आहेत आणि मी फॅन्टम 4च्या माध्यमातून हे फोटो काढलेत. याला मी ड्रोनाचार्य असं म्हणतो. ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला गडकोटांचा किंवा सभोवतालच्या वनराईचा अभ्यास होऊ शकतो. हे वेस्ट कोस्ट ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट अंशी नॅशनल पार्क मधलं. तुम्ही बघू शकता की झाडांचा साईज केवढा बघा. आपल्या गड परिसरात म्हणजे विशेषतः घनगड, वासोटा किंवा हे खालचे कारवार भागातले जी जंगलं आहेत, तर तिथं वृक्ष पुरुषोत्तम आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे लॉफ्टी ट्रीज म्हणजे त्याचा बोल बघा तुम्ही साधारणतः किती आहे. हा 2001 सालचा फोटो आहे आणि तुम्ही बघू शकता की झाडाचं साईज काय. असे वृक्ष पुरुषोत्तम आपल्या गडकोट परिसरात, वासोटा वगैरे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. तिथल्या राक्षसी वेली ज्याला लायना असं म्हटलं जातं, ह्याही बघण्यासारख्या आहेत. आता एक महत्वाचा गडकोट परिसरामध्ये किंवा घेऱ्यामध्ये आपल्याला किंवा दुर्गांच्या नजदीक च्या भागात आपल्याला काही देवराया बघायला मिळतात. काही फॉरेस्ट पॅचेस बघायला मिळतात. देवराहाट बघायला मिळतात. तर या ज्या देवराया असतात, या देवासाठी राखलेलं रान असतं. म्हणजे आपण इथं बघू शकता, इथे ही आऊप्याची देवराई आहे. म्हणजे पलीकडे गोरक्षगड आहे, भैरवगड आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही इथं बघू शकता की एक ओढा या देवराईमधनं आलाय बघा बाहेर. हा ओढा म्हणजे हा प्रायमरी स्ट्रीम आहे. पण हा घोड नदीचा उगम आहे. म्हणजे नद्या देखील या देवरायांमध्ये उगम पावतात. जर या देवराया नष्ट झाल्या, तर हे जे प्रायमरी स्ट्रीम आहेत किंवा नद्या ज्या उगम पावतात हे देखील बंद होईल. त्यामुळं या देवराया किंवा दुर्ग परिसरातली वनराई आपल्याला टिकवायला पाहिजे. आणि देवराय म्हणजे काय तर देवासाठी राखलेलं रान आणि त्याच्याविषयी खूप बोलता येईल. पण आपण वेळ कमी आहे त्यामुळे आपण थोडक्यात देवरांविषयी देखील आढावा घेऊया. ही दुर्गावाडी देवराई, ही रतनगडची देवराई, ही वरदायनी तामिनी अभयारण्यामधली एक महत्वाची देवराई. ड्रोनच्या माध्यमातून फोटो घेतलाय. निळा नावाची नदी शेजारनं वाहतीये. तर तुम्ही बघू शकता की केवढा एक जैविकतेने नटलेला वारसा आपल्या दुर्ग परिसरांमध्ये आहे ते बघा. आणि टुरिझमसाठी अनेक संधी आहेत. तिथल्या गावकऱ्यांसाठी अनेक संधी आहेत आणि याची एक डेडिकेटेड पॉलिसी असणं फार गरजेचं आहे. ही जनाई देवराई म्हणजे माणगाव किंवा पानशेत परिसरामधली अत्यंत देखणी अशी देवराई. ही आळंदी किंवा सिद्धपेठ परिसर जिथे कुबेरगंगा आणि इंद्रायणी नदी एकमेकांना भेटतात, संगम होतो. त्या ठिकाणी असलेले हे पुरातन शिवपीठ, 84 सिद्ध्यांनी सिद्धीत केलेली तपोभूमी आणि अजान वृक्षाची राई किंवा माऊलींची जन्मभूमी, लीलाभूमी, कर्मभूमी असं सांगणारी ही महत्वाची राई, ती देखील आपल्या म्हणजे चाकणला तुम्ही भुईकोट किल्ल्याला जाता, तर मग चाकणवरनं आळंदी जवळ आहे. तर अशा राया देखील किंवा तिथला एक निसर्ग वारसा आहे, तो तुम्ही नक्कीच बघू शकता. ही वनदेव, आग्नेय, भीमाशंकर परिसरातली देवराई आणि त्या ठिकाणले वेगळे देवदेवता. ही तातोडी देवी, साकेरी म्हणजे केवळ गडकोटांवर किंवा देवरायांमध्ये जैविकताच बघायची नाही, तर तिथलं स्कल्पचर असेल, तिथलं रॉक फॉर्मेशन असेल, तिथले रॉक कार्विंग असतील किंवा खोदशिल्प आहेत. तर ह्या शिवलिंग बघा म्हणजे सातवाहन काळातली शिवलिंग आहेत.
तर असा एक वेगळा आर्ट फॉर्म देखील तुम्हाला अभ्यासाला तिथं बघायला मिळू शकतो. एवढी दाट राई आहे बघा, कॅनोपी, ज्याला पर्ण सांभार असं आपण मराठीमध्ये म्हणतो. आणि मग या गडकोटांवर वासोटा असेल, परिसरात असेल, तर कोयना टोड, झॅन्थोफ्राईन कोइनेन्सिस नावाचा हा प्रदेशनिष्ठ टोड त्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतो. सिसिलियन्स आहेत, म्हणजे ज्याला देव गांडूळ किंवा लिम्बलेस अँफिबियन असं म्हटलं जातं. हे प्रदेशनिष्ठ लिम्बलेस अँफिबियन्स किंवा देव गांडूळ हे देखील आपल्या दुर्ग परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. किंवा हा कोंडाणा सॉफ्टवेअर रॅट किंवा कोंडाणा रॅट किंवा लार्ज मेटाड, ज्याला कोंडाणा उंदीर असं म्हटलंय. कारण का सिंहगडाचं पूर्वीचं नाव हे कोंडाणा होतं आणि त्या दुर्गावरनं सर्वात पहिली शास्त्रीय नोंद ही मिश्रा आणि धांडा या शास्त्रज्ञांनी केली आणि हा उंदीर आज देखील कोंडाणा परिसरात किंवा इतर दुर्गांच्या परिसरात बघायला मिळतो. त्यामुळे हा तिथला जैविक वारसा आहे. म्हणजे गडकोट जर बघायचे असतील तर केवळ तिथला ऐतिहासिक वारसा तर बघायचाच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिथलं मग काही सस्तन प्राणी प्रदेशनिष्ठ असतील, जसं की कोंडाणा रॅट, काही दुर्मिळ वनस्पती असतील त्या बघता येतात. तसंच ही अंजनेरी अंजनेरी जो भाग आहे त्र्यंबक परिसरातला, नाशिक मधला, तर ही अंजनेरी घरपुडी ही देखील फार महत्वाची आहे. आणि अशा नवीन वनस्पती या गडकोटांवरनं शोधल्या गेलेल्या आहेत. अंजनेरीवरनं ही शोधलेली. आमचे मित्र डॉक्टर निलेश मालपुरे यांनी ती त्या परिसरातनं शोधली आणि मग आम्ही पुढे त्याचं परागीभवन, मी असेल, निलेश असेल, आम्ही त्याचा परागीभवनाचा देखील अभ्यास केला. फार इंटरेस्टिंग अशी ही वनस्पती आहे. अंजनेरी कंदील पुष्प असं आपण म्हणू शकतो. ही धाकोबा जो जुन्नर मधला गड आहे, तिथनं ही जो आमचा ग्रुप आहे, म्हणजे बायोस्फिअर्स, आगरकर संशोधन संस्था आणि भारतीय वनस्पती सर्वेक्षण, तिथले विविध तज्ञांनी, शास्त्रज्ञांनी एकत्रित मिळून आम्ही ही नवीन वनस्पतीची प्रजात धाकोबा या गडावरनं शोधून काढली. महाराष्ट्र खरपुडी, सिरोपेजिया महाराष्ट्रांसिस, ही आम्ही त्या भागातनं शोधून काढली होती. तसंच आहेत किंवा आमचे गुरुस्थानी असलेले देशभूषण बस्तवडे सर आहेत, की असे या लोकांनी विंचवाच्या, अष्टपादाच्या नवीन जाती या गडकोटांवरून शोधलेल्या आहेत. तर स्कॉर्पिओस तैलबैला ही शौरी आणि त्याच्या इतर जे मेंबर्स आहेत त्यांनी शोधलेली ही तैलबैलावरनं किंवा त्या परिसरामधनं आंबवणे किंवा सालतरखिंड परिसरातनं शोधलेली अष्टपाद म्हणजे स्कॉर्पियनची एक नवीन जात, निओस्कॉर्पियस सिंहगडेन्सिस, ही बस्तवडे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिंहगडावरनं शोधलेली एक नवीन स्कॉर्पियनची जात. तसंच सिरोपेजिया रोली म्हणजे रोली खरपुडी ही दुर्गगडावर आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळते किंवा जुन्नर परिसरातच प्रामुख्याने बघायला मिळते. आता गडकोटांवर गेलात तर ह्या गोष्टी तुम्हाला अवश्य दिसतील. तुम्ही हे बघताय सिरोपेजियाचं फुल आणि त्याच्यामध्ये एक कोळी दिसतं बघा, त्याला क्रॅप स्पायडर म्हणतात आणि त्या फुलावर येणारी माशी त्या कोळ्यांनी पकडली. म्हणजे याला म्हणतात फ्लॉवर बेस्ड प्रेडेशन. म्हणजे तो अँबुश म्हणून लपून राहतो आणि जेव्हा माशी त्या फुलावर येते किंवा जवळपास येते तेव्हा तो त्याच्यावर शिकार किंवा झडप घालून ती शिकार करतो. त्याला फ्लॉवर बेस्ड प्रेडेशन म्हणतात. तर अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला गडांवर बघायला मिळतात. त्यानंतर सिरोपेजिया ओडराटा, सिरोपेजिया सह्याद्रिका. ओडराटा म्हणजे सुवास येणार, सुवासिक असलेला कंदील पुष्प. हे मुरबाड किंवा गोरक्षगड, भैरवगड परिसरात किंवा घेरा परिसरात मिळणारी ही सिरोपेजियाची जात. किंवा शेषागिरिया सह्याद्रिका, खोबरदोडा सारखी एक दुर्मिळ सपुष्प वनस्पती, ती जगात फक्त आणि फक्त महाराष्ट्र किंवा इतर काही राज्यांमध्ये तुटपुंज्या प्रमाणात बघायला मिळते. पण महाराष्ट्रामध्ये ती खऱ्या अर्थानं प्रदेशनिष्ठ आहे, दुर्मिळ आहे, अति धोकाग्रस्त आहे. काही सापकन्याच्या नवीन जाती. आता ही जी आहे ही अरेसिमा घाटिकम, ही सिंहगड, रायगड किंवा तोरणा परिसरामध्ये गडकोटांवर आपल्याला बघायला मिळते. फक्त 10 ते 15 दिवस या वनस्पतीला फुलं असतात. साधारणतः मे एंडला जेव्हा पहिला म्हणजे पावसाळ्यातला पाऊस पडतो किंवा डोंगर माथ्यावर किंवा डोंगर परिसरात धुकं येतं मोठ्या प्रमाणात, दव असतं. तेव्हा मग त्या दवावर किंवा त्या धुक्यावर देखील ही वनस्पती फुलते. म्हणजे पाऊस नसला तरी केवळ गारठा वाढला तरी ही वनस्पती फुलायला लागते आणि केवळ वास्तव्य फुलाचं 10 ते 15 दिवस असतं. तर घाट सापकांदा म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. ही देखील प्रजात आम्ही गडकोटांवरनं नवीन प्रजात आम्ही शोधली, त्याचं नामकरण आम्ही केलं. आमचे मित्रवर्य काका भिसे हे आंबोली परिसरात राहतात. जैविकतेमध्ये मोठा अभ्यास आहे. तर त्यांनी काढलेलं छायाचित्र खैरेज ब्लॅक शिल्टेड. म्हणजे तुम्ही महादेवगड किंवा आंबोली परिसरात फिरलात तर तिथले प्लॅटू आहेत किंवा तिथली डबकी आहेत
तशा ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे सरीसृप दुर्मिळ हे बघायला मिळू शकतात. ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक, आता खरं तर त्याचं नाव बदललं. हा एक एंडेमिक रॅप्डोपस ॲक्वेटिकस नावाचा हा सरीसृप हा गडकोट परिसरामध्ये आपल्याला विशेषतः बघायला मिळतो. अ, अ, आंबोली परिसरात काढलेला आढळतो आणि अत्यंत देखणी आणि खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचं एक वनस्पती वारसा असलेलं, सपुष्प वारसा असलेलं एक फूल, त्याचं नाव आहे शिवसुमन किंवा फ्रेरिया इंडिका. ही जगातली 12वी दुर्मिळ वनस्पती आहे आणि अत्यंत धोकाग्रस्त असलेली, जगभरात फक्त 4 ते 5 गडकोट म्हणजे त्याच्यामध्ये शिवनेरी, पुरंदर, वज्रगड, सज्जनगड, रायगड, वासोटा किंवा अशा परिसरात, दुर्ग परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि कुंडलिका व्हॅली या परिसरात देखील बघायला मिळते. नुकतंच या वनस्पतीचं नामकरण शिवसुमन असं झालं आणि रायगडावर त्याचं नामकरण झालं. तिथे 50 वनस्पतींचं रोपण देखील झालं. तर फ्रेरिया इंडिका शिवसुमन का? तर छत्रपती शिवरायांचा जन्म हा किल्ले शिवनेरीवर झाला 1630 साली आणि या वनस्पतीची पहिली शास्त्रीय नोंद देखील शिवनेरीवरनं प्रथम डाल्झेल या शास्त्रज्ञानं, ब्रिटिश शास्त्रज्ञांना केली. हा एक योग आहे आणि म्हणून याचं नामकरण एकंदरीत त्याचं पर्यावरणीय मूल्य, त्याचं एस्थेटिक व्हॅल्यू, त्याची दुर्मिळता, त्याची दुर्गमता, त्याचं देखणंपण आणि शिवाजी महाराजांची स्थानमहात्म्य जे शिवनेरीचं आहे, त्याच्याशी असलेलं साधर्म्य आणि हा एक वेगळा योग म्हणून त्याचं नामकरण शिवसुमन केलं. आणि मला सांगायला आनंद होतो, की नुकतंच त्याचं एक विशेष पोस्ट आवरण, ज्याला स्पेशल पोस्ट कव्हर जे म्हणतात, ते देखील प्रकाशित झालं. आणि मला मुद्दाम इथं शिवसुमनाविषयी सांगायचं आहे, की शिवसुमनाची सांगतो गाथा ही हिंदवी स्वराज्याची भगवी पताका, असं या फुलाचं आपण वर्णन करू शकतो. अत्यंत देखणं, त्याच्या आरक्त असं त्याचं स्वरूप आणि नैसर्गिक भगवा लाल हा त्याच्या फुलांमध्ये आहे. अनेक गोष्टी आहेत त्या आपण बोलू शकतो, पण वेळ आपल्याला कमी आहे. नुकतंच किल्ले शिवनेरीवर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मान्यवर मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे, अतुलजी बेनके आणि अमोल कोल्हे खासदार या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवयोग या विशेष आवरणाचं देखील अनावरण झालेलं आहे आणि हा एक त्रिवेणी योग आहे. म्हणजे एकंदरीत दुर्गांविषयी जनसामान्यांमध्ये किंवा जगभरात जर आपल्याला प्रचार प्रसार करायचा असेल, तर पोस्ट खात्याच्या माध्यमातून अशी विशेष आवरणं आपण प्रकाशित करू शकतो आणि आपल्या दुर्गांना, आपल्या दुर्ग संस्कृतीला, तिथल्या वैविध्यतेला आपण जगभरात नेऊ शकतो. म्हणजे पोस्टल कव्हरेजच्या माध्यमातून. अनेक माय स्टॅम्प आहे, पोस्टल कव्हरेज, कमोमरेटिव्ह स्टॅम्प आहेत, स्पेशल स्टॅम्प आपण करू शकतो आणि कस्टमाइज काही स्टॅम्प तयार करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून दुर्ग पर्यटनाला किंवा दुर्ग जनजागृतीसाठी जगभरात नेण्यासाठी आपण पोस्ट खातं एक महत्वाचं माध्यम आहे आणि त्याचा यथोचित उपयोग आपण सर्वांनी करून घेतला पाहिजे. तर हे त्याचं विशेष तुम्ही बघता की विशेष आवरण इथं शिवसुमनाचा माय स्टॅम्प बघायला आपल्याला मिळतोय आणि हे त्याचं स्पेशल कॅन्सलेशन कॅचेट आहे, की हे विशेष म्हणजे हे गव्हर्नमेंट मान्यता घ्यायला मिळते आणि 19/2/2021 या दिवशी त्याचं अनावरण झालं आणि ते आता फक्त एक महिनाभर ते राहतं आणि नंतर ते आर्काइव्ह मध्ये डिपॉझिट होतं. त्यानंतर गडकोटांवर दुसरी एक महत्वाची वनस्पती जी आहे ती म्हणजे सोनघंटा किंवा घंटी मुद्रा ही महत्वाची वनस्पती ॲबिटोलॉन रानडी. ही जगभरात फक्त पुणे, सातारा आणि कोल्हापूर या 3 ते 4 जिल्ह्यांमध्येच आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळते आणि महाराष्ट्र किंवा तामिळ आहे. अत्यंत दुर्मिळ अशी वनस्पती आहे, देखणी वनस्पती आहे आणि इथं तुम्ही बघू शकता की त्याची फुलं किती देखणी आहेत. इथं पक्षामार्फत त्याचं परागीभवन होतं. इथं झुरळाच्या मार्फत देखील याचं परागीभवन होतं. तर ही एक फार महत्वाची वनस्पती आहे. नामदेवराव रानडे जे ब्रिटिश काळामध्ये वुड्रो आणि स्टाफ या ब्रिटिश शास्त्रज्ञांबरोबर कलेक्टर म्हणून काम करायचे. 1898 सालात प्लेगच्या साथीमध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. पण त्यांच्या सन्मानार्थ या वनस्पतीचं नामकरण ॲबिटोलॉन रानडी असं केलेलं आहे आणि हा ठेवा जो दुर्ग परिसरात आहे तो आपण जोपासला पाहिजे
आणि थीम बेस्ड टुरिझम मध्ये देखील त्याचं हे करू शकतं. पण त्यातनं एक धोका आहे की ह्या दुर्मिळ वनस्पतींच्या जर जागा आपण लोकांना दाखवल्या तर अशास्त्रीय विचार ठेवणारे किंवा ज्यांना कुठली योग्य ती साक्षरता पर्यावरणाची नाही आहेत असे दुर्ग पर्यटक जर त्या ठिकाणी गेले तर या वनस्पतीचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं खरं तर या वनस्पतींच्या जागा, एक्झॅक्ट जागा, जिओ लोकेशन ही समाज माध्यमांवर किंवा इतर ठिकाणी ते शेअर करू नयेत. त्यामुळे या वनस्पती त्याच्याविषयी कुतूहल निर्माण होतं आणि कुतूहलातनं मग लोक तिथं मोठ्या प्रमाणात जातात. फोटो काढण्याला सुरुवात होते. नंतर मग तो ठेवा आपल्या घरी न्यायचा आहे, बागेत लावायचा आहे म्हणून तिथनं ओरबाडला जातो आणि मग या वनस्पती तिथनं नामशेष स्थानिक भागात नामशेष होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो दुर्मिळ पर्यटकांनी, गिर्यारोहकांनी अशा दुर्मिळ वनस्पतींचा पत्ता सहसा लोकांना देऊ नये. संशोधक असतील तर त्यांना जरूर त्यांच्याशी शेअर करावा. पण जनसामान्यांना मोठ्या प्रमाणात तो शेअर करू नये असं आवाहन देखील मी या ठिकाणी करू इच्छितो. ही नागमणी अरेस्टस पेल्टाटा नावाची महत्वाची गडकोट परिसरात विशेषतः रॉकी क्लिफ्स आहेत किंवा शेडी बोल्डर्स आहेत याच्यावरती प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळते. पॅन्थरा टायग्रिस आपल्या सह्याद्री टायगर रिझर्व्ह मध्ये देखील वाघाचं दर्शन क्वचित प्रसंगी होतं. दाजीपूर असेल, कोयना असेल, भीमाशंकर परिसरात देखील काही लोकांना झाल्याचं दर्शन झाल्याचे नोंदी आहेत. पॅन्थरा पारडस म्हणजे बिबट्या मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट मोठ्या प्रमाणात आता याचा होतोय. जुन्नर परिसरात, आंबेगाव तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये याचा वावर मोठ्या प्रमाणात होतोय. मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट होतोय. दुर्ग परिसरामध्ये देखील याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. आणि आपल्या सर्वांची लाडकी आणि महाराष्ट्र राज्याचं मानचिन्ह प्राणी या कॅटेगरी मधलं म्हणजे देवखार किंवा शेकरू, ज्याला इंडियन जायंट स्क्विरल म्हणतात. तर असे प्राणी देखील आपल्या गडकोट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, प्रदेशनिष्ठ आहेत. त्यानंतर तुम्ही खाली आंबोली साऊथवर्ड जर गडकोटांमध्ये गेलात तर प्रामुख्यानं आपल्याला लाजवंती म्हणजे स्लेंडर लॉरिस किंवा ही दुर्मिळ माकडाची जात, प्रदेशनिष्ठ जात आपल्याला बघायला मिळते. ही मलाबार जायंट स्क्विरल थोडा कलर फॉर्म बघा, तो डार्क झालेला दिसतो. हे आपल्याकडे आंबोली साऊथवर्ड्स किंवा गोवा साऊथवर्ड्स आपल्याला हा फॉर्म विशेषतः बघायला मिळतो. चांदाडा नावाच्या वनस्पतींवर ही वनस्पती हा प्राणी आपल्याला आता बघायला मिळतोय. उदमांजर, टॉडी कॅट हा देखील एक कॉमन अॅनिमल आपल्या गडकोट परिसरातल्या वनराईमध्ये बघायला मिळतो. किल मैना, मलाबार ग्रे हॉर्नबिल हा प्रदेशनिष्ठ पक्षी, त्यानंतर पाचू कावडा, एमराल्ड डो सारखे पक्षी आपल्या गडकोट परिसरामध्ये सदाहरित वनांच्या शेजारी आपल्याला विशेषतः वासोटा परिसर, दाजीपूर, तामिनी या भागामध्ये आपल्याला हा पक्षी बघायला मिळतो. त्यानंतर क्रिम्सन बॅक सनबर्ड, तर गडकोटांवर मोठ्या प्रमाणात तेरडा हा उगवतो डोंगर रांगांवर. तर त्याचा मकरंद गोळा करण्यासाठी असे अत्यंत विलोभनीय सुंदर असे पक्षी, देखणे पक्षी आपल्याला बघायला मिळतात, जे पण प्रदेशनिष्ठ आहेत. तर तिथल्या दुर्ग इतिहास परंपरेबरोबर तिथला वैविध्यतेचा वारसा देखील फार मोठ्या प्रमाणात आहे. मलाबार पाईड हॉर्नबिल, मग त्या परिसरातले सरीसृप म्हणजे हा किंग कोब्रा खाली साऊथ मध्ये आपल्याला कर्नाटका किंवा आंबोली साऊथवर्ड्स आपल्याला बघायला मिळू शकतो किंवा कोयनेमध्ये देखील त्याचं स्पॉटिंग मला झालेलं आहे. त्यानंतर दाजीपूर परिसरामध्ये किंग कोब्रा आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे वासोट्यासारख्या वनदुर्गांच्या परिसरात त्याचं वास्तव्य आहे आणि इतर काही महत्वाचे साप आपण बघू शकतो. चापडा हा बांबू पीट वायपर हा देखील आपल्याला बघायला मिळतो. ग्रीन वाईन स्नेक, त्याच्यानंतर मलाबार पीट वायपर. तर मला एक विचारायचं की आपला वेळ किती आहे अजून? सर ऍक्च्युली 5:30 पर्यंतची वेळ होती, पण मध्ये टेक्निकल इश्यू आल्यामुळे आपली एक 5-10 मिनिटं मिस झाली. तर तुम्ही कंटिन्यू केलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. ओके, थँक्यू. तर हा खापर खावल्या किंवा शिलटेल सारखा एक सरीसृप आहे. हा देखील प्रदेशनिष्ठ आपल्याकडे बघायला मिळतो. हा लार्ज स्केल शिलटेल युरोपेल्टिस मॅक्रोलिपिस नावाचा हा शिलटेल आहे. खापर खावल्या अत्यंत देखणा आणि आपल्या गडकोट परिसरामध्ये विशेषतः तिथल्या वनांमध्ये किंवा परिसरामध्ये हा बघायला मिळतो. फिलॉटस वायनाडेन्सिस सारखा प्रदेशनिष्ठ बिडूक, राउरचाटस घाटी हा प्रदेशनिष्ठ बिडूक, रॅकोफोरस मलाबेरिकस विशेषतः वासोटा, दाजीपूर, महादेवगड आंबोली परिसरातल्या हा मलाबार ग्लायडिंग फ्रॉग आपल्याला त्या परिसरामध्ये बघायला मिळतो. म्हणजे आपण बघू शकता की जैविकतेची विविध अंग आपण बघतोय आणि एकंदरीत दुर्ग पर्यटनामध्ये थीम बेस्ड टुरिझमच्या अंतर्गत एक जैविकता
च्या माध्यमातून एक दुर्ग पर्यटन नक्कीच एक मॉडेल उभं राहू शकतं. त्यासाठी आपल्याला ते मॉडेल उभं करण्यासाठी तिथली जैविकता कशा पद्धतीची आहे, तिथली वनराई कशी आहे, तिथले जलचर कसे आहेत, हे आधी जाणून घेतलं गरजेचं आहे. जर तुम्ही ते व्यवस्थित पद्धतीत वाचाल, तरच त्याचं सूत्रबद्ध असं नियोजन करून दुर्ग पर्यटनाला चालना देऊ शकता. त्यामुळे प्रत्येक सीझनमध्ये नक्की तुम्ही काय दाखवू शकता, त्याचा आढावा तुम्हाला असू शकतो आणि मग त्या पद्धतीत तुम्ही पर्यटनाला चालना देऊ शकता. म्हणजे या रोजगाराच्या नवीन संधी आपल्याला आहेत. अनेक संस्था आहेत की ज्या याच्यामध्ये दुर्ग पर्यटन किंवा थीम बेस्ड टुरिझम मध्ये काम करतात. म्हणजे जसं पूर्णम इकोविजन देखील इकॉलॉजिकल वेगवेगळ्या कन्सल्टन्सीज देतं. त्याच्यामध्ये त्यांचे कॅम्प्स असतात. तशीच माझी संस्था एक इकोस्फिअर नावाची आहे, जी इको कन्सल्टन्सी मध्ये काम करते. पण ती वेगवेगळे सस्टेनेबल इको टुरिझमचे कॅम्प देखील ती संस्था घेते. अनेक संस्थांविषयी आपल्याला बोलता येईल. तर त्या संस्थांच्या माध्यमातून किंवा वन खातं आता वेगवेगळे कॅम्प घेत असतात. तर वन खात्याच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीच्या टुरिझमला ती चालना देऊ शकतं. हे वेगळे इन्व्हर्टेब्रेट्स. त्याच्यानंतर लॅन्टर्न फ्लाय हा एक पद्धतीचा ढेकून आहे. म्हणजे ढेकून पण एवढा सुंदर असू शकतो याच्यावर कोणाचा विश्वास बसत नाही. पण ही अत्यंत ढेकणाची ही जात ज्याला कलगुरडी फॅमिलीमध्ये हा ढेकून येतो. आऊल मॉथ म्हणजे ही बायोमिमिक्री आहे. म्हणजे असे देखणे मॉथ देखील आपल्याला बघा. बी फ्लाईज, सिग्नेचर स्पायडर ज्याला स्वाक्षरी कोळी असं म्हटलं जातं. तर असे देखणे आर्थ्रोपॉड ज्याला आपण आर्थ्रोपॉड नाही म्हणता येणार, अष्टपाद जे आहेत, अॅराकनिड्स आपण ज्याला म्हणतो, अॅराकनिड्स आपल्याला बघायला मिळू शकतो. ह्याच्या बुरशांच्या किंवा फंजाच्या विविध जाती त्या खाद्योपयोगी पण आहेत. म्हणजे एकंदरीत दुर्ग खाद्य संस्कृती जी आहे, तिथला जो गिरिजन आहे किंवा आदिवासी आहे, तो देखील याचं संकलन करत असतो. त्याच्या आहारामध्ये या खाद्योपयोगी अशा बुरशा असतात आणि जर इको टुरिझम, सस्टेनेबल इको टुरिझमच्या माध्यमातून देखील एक नवीन मॉडेल तयार करू शकतं. त्या घेरा परिसरामध्ये तिथल्या खाद्योपयोगी बुरशांची शेती होऊ शकते. आणि त्या खाद्योपयोगी बुरशा मोठ्या प्रमाणात जर उपलब्ध केला, तर त्या आपल्याला एक्सपोर्ट करता येऊ शकतात, बाहेर नेऊ शकतात. म्हणून त्या ओरबाडायच्या नाहीयेत. तर त्या परिसरात जर त्याची तिथल्या स्थानिक लोकांनी शेती केली, त्यांच्या घराच्या परिसरात किंवा घेरा परिसरातल्या काही ठराविक जागांमध्ये किंवा वन विभागाच्या माध्यमातून असं काही मॉडेल उभं करता आलं. काही पीडब्ल्यूडीच्या खात्यात आहेत, काही इरिगेशन खात्याच्या माध्यमात आहे, काही देवस्थानाच्या अखत्यारीमध्ये काही महत्वाचे, काही खाजगी मालकीचे गडकोट आहेत. तर असे काही वारसा जर तिथे निर्माण करता आला आणि पर्यटक जेव्हा येतात, तेव्हा त्यांना तिथल्या लोकल ज्या खाद्योपयोगी वनस्पती आहेत किंवा बुरशा आहेत, एक डेलिगसी म्हणून जर खाऊ घातल्या, मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील तिथे अट्रॅक्ट होतील. पण इथं काळजी घेणं मात्र गरजेचं आहे. कारण पर्यटकांची संख्या वाढली, त्याचा एकंदरीत रेटा वाढला आणि त्याच्या कॅरिंग कॅपॅसिटीच्या बाहेर जर जायला लागलं, तर त्यांची डिमांड वाढू शकते आणि डिमांड वाढली की मग अशा दुर्मिळ वनस्पती असतील, बुरशा असतील याची ओरबड चालू होते आणि याच्या मात्र त्याचे निकष ठरवणं गरजेचं आहे. त्याच्यावर अंकुश ठेवणं देखील गरजेचं आहे आणि जर ओरबड होत असेल, तर त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही देखील व्हायला पाहिजे आणि कालांतरानं अशा पद्धतीच्या खाद्योपयोगाचं संवर्धन मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे असं मला वाटतं. कोरल फंजा असतील किंवा इतर फंजा आहेत. हा मायक्रोलिपियोटा आहे. स्टिंगहॉर्न फंजा आहेत किंवा वारुळावर येणाऱ्या बुरशी आहेत. त्याला टर्मॅटोमायसिस म्हणतात आणि टर्मॅटोमायसिस जे आहेत, त्या खाद्योपयोगी असतात. त्याला उत्तम म्हणजे त्याचा एक न्यूट्रिशियस व्हॅल्यू देखील आहे. हे अर्स्तार, जिएस्ट्रम नावाची वनस्पती आहे. इथं क्लॅथरस बास्केटबॉल फंजा आहे असं म्हटलं जातं. ती वनस्पती ही ब्रॅकेट फंजा, मायक्रोपोरस झॅन्थोपस आहे. फोर्ट आर्टनेस म्हणजे मुंग्यांचा किल्ला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे किल्ले बघायला जा, पण किल्ल्यांवर मुंग्यांचा किल्ला देखील असतो. त्यांची देखील तटबंदी असते. हे देखील आपण लोकांना दाखवलं पाहिजे. आणि किती सुंदर आहे बघा, म्हणजे किल्ले बांधणी किंवा स्थापत्यशास्त्र कदाचित या मुंग्यांच्या किल्ल्यांमधनं प्रेरित झालेलं मॉडेल असेल. तर इट इज नथिंग बट द मिमिक्री ऑफ द फोर्ट आर्टनेस. तर हे देखील आपण आपल्या सिलेबसमध्ये किंवा आपल्या एकंदरीत निसर्ग भटकंतीमध्ये त्याचा अंतर्भाव केला गेला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं ती पर्यटनाची मजा आहे आणि ती केवळ तो एक प्रवास न होता ती खऱ्या अर्थानं निसर्ग यात्रा होते, असं मला या ठिकाणी नमूद करायचंय. लायकेन्स, ब्रायोफाइट्स, अँथोसिरॉस असेल, सायथोडियम असेल,
पिल मिलीपीड सारखे काही किडे आहेत, वाघ जारला किंवा बँडेड स्कोलोपेंड्रा किंवा बँडेड सेंटीपीड ह्या न्यूरोटॉक्सिक आहे, तर या देखील आपल्याला बघायला मिळू शकतात. काही राक्षसी बिली आहेत, गारंबी सारख्या, उंबळ सारख्या, त्या बघायला शकतात. काही वृक्ष आंबऱ्या असतात, काही भुई आंबऱ्या म्हणजे जमिनीवर वाढणारे ऑर्किड्स आहेत. किती सुंदर दिसतं बघा. म्हणजे रायरेश्वराला गेला तर याचं पठार दिसतं. सिंहगड परिसरात किंवा घेरा परिसरात बघायला गेलात तर याचं पठार दिसतं. इकडे प्रतापगडला जाताना किंवा वाटेत तुम्ही पाचगणी वगैरे परिसरातली जी लॅटरायटिक प्लॅटूज आहेत तिथे तुम्हाला याचं पठार बघायला मिळू शकतं. तर अशा खूप इंटरेस्टिंग आहे. काही पालीच्या देखण्या जाती आहेत, म्हणजे डेक्कन रॉक गेको असेल, सायटोक्लाइन लुटिया आहे, कौला बारका सारख्या देखण्या वनस्पती आहेत. पिंड म्हणजे पिंडा कोंकणीसिस किंवा पंद सारख्या वनस्पती आहेत. काही गडकोटांच्या परिसरात गुहा असतात, तर तिथं अशा पद्धतीच्या बॅट कॉलनीज बघायला मिळतात. मग तिथे त्यांचा ग्वानोचा खच पडलेला दिसतोय. तर अशा विविध गोष्टी तुम्ही अभ्यासू शकता. तिथले वटवाघळं असतील, तिथले ओढे, नाले, त्या ओढ्या नाल्यांमध्ये असलेली जैवविविधता, पाणनिवळ्या किंवा तिथल्या मधमाशा, तिथल्या एकंदरीत वेगळे जैविध्य फॉर्म, तिथली ऑर्किड, वृक्ष आंबरी, तिथल्या खडकांवर असलेल्या काही अशा वेगळ्या धाटणीच्या वनस्पती. म्हणजे ही पोडोस्टेमेसी कुळातली ही सपुष्प वनस्पती आहे. लोकांना वाटतं हे फॉसिल आहे, पण हे फॉसिल नसून ही वाळलेली वनस्पती आहे. पण याच्यावर जर तुम्ही पाणी शिंपडलं किंवा ओढ्याचं पाणी वाहत आलं, पावसाचं पाणी पडलं, तर ही पुन्हा हिरवी होते. रिसरेक्शन होतं आणि ती पूर्ण हिरवी दिसते आणि ती परत ती जिवंत असल्याचा भास होतो. ही काही प्रतिष्ठित माशांच्या जाती. आमचे डॉक्टर संजय खरात जे वेल नोन झोलॉजिस्ट आहेत, त्यांनी माशांच्या काही स्लाईड दिलेल्या आहेत. त्यांचे विद्यार्थी आहेत प्रदीप कुमार कुमकर. त्यानंतर अत्यंत देखण्या माशांच्या जाती आपल्या गडकोट परिसरामध्ये सचिन गोसावी आहेत, प्रदीप कुमकर आहेत आणि संजय राठोड सर आहेत. त्यांनी शेअर केलेल्या काही त्याच्यात जाती. हे आता उभयचर प्राण्यांविषयी आपण बघितलंच, की अत्यंत देखणे पक्षी म्हणजे इथं मत्स्य घुबड आहे, म्हणजे ब्राऊन फिश आऊल, व्हाईट आय, ऑर्किडच्या काही जाती, काही लिलीज, अंजनी सारखी शुंडी किंवा जांभळ मंजिरी, अशा वनस्पती, फोगोस्टेमन डेक्कनेन्सिस, हळुंदा, पानतेरडा, लिलीज किंवा चेर चावरा, टोपली कारवी, त्याच्यानंतर कारवी, आग्याबोंड. म्हणजे आता तुम्ही आग्याबोंड फार इंटरेस्टिंग वनस्पती आहे, कारण दुर्गावर तुम्ही ट्रेक करायला जाता आणि बऱ्याच वेळेला चालत असताना आपण जंगलातनं जावं लागतं, कारवीतनं जावं लागतं आणि अशा वेळेला अचानक तुमचा हात किंवा पाय, अंग खाजायला लागतं. खूप मोठ्या प्रमाणात इरिटेशन येतं, हातावर फोड येतात, ब्लिस्टर येतात. तर ते लोकांना वाटतं काहीतरी चावला, किडा जाऊन गेला. तर किडा नसून ही वनस्पती आहे, ज्याचे स्टिंगिंग जे हेअर्स आहेत, ते तुमच्या बॉडीमध्ये पिअर्स होतात आणि त्याच्यातनं तुम्हाला रिएक्शन येते आणि ते ब्लिस्टर तुमच्या अंगाला येतात. म्हणजे आग्याबोंड किंवा खाचकुविलीचाच एक प्रकार आहे. तर या वनस्पतींपासून थोडं सावध राहिलं पाहिजे. पण ही एक टोल सिस्टम आहे निसर्गाची, असं मी म्हणतो, की तुम्हाला दैदिप्यमान निसर्ग बघायचा असेल तर छोटी-मोठी एवढे टोल निसर्गाचे तुम्हाला भरावे लागतात आणि मग खऱ्या अर्थानं ती आपली भटकंती ही संस्मरणीय होते. होया व्हाईटी आहे, या काही प्रदेशनिष्ठ वनस्पती. कंदील पुष्पाच्या अनेक जाती या गडकोट परिसरामध्ये बघायला मिळतात. माझा संशोधनाचा विषय भारतातल्या अनेक कंदील पुष्पांचा अभ्यास करताना विशेषतः सह्याद्रीमधल्या गडकोटांमध्ये परिसरात आढळणाऱ्या या कंदील पुष्पाच्या जाती किती देखण्यात तुम्ही विचार करू शकता. आता ही खुरटी वनं आणि ही खुरट्या वनांमध्ये काय पद्धतीचं जैविकता आहे, तर फॅन थ्रोटेड लिझर्ड असेल, सरगोटा सरड आपण म्हणतो, खोकड असेल, ग्रे वुल्फ म्हणजे लांडगा आहे, तरस आहे, स्ट्राईप हायना किंवा चिंकारा आहे, शृंगी घुबड आहेत, सॉस्केल व्हायपर्स आहेत, कमिलियन आहेत किंवा गडकोटांवर वॉटर हेरिटेज आहे, म्हणजे कुंड असतील, तिथल्या टाक्या असतील, तर त्या टाक्यांमध्ये खूप चांगले पाण्यामध्ये प्रदेशनिष्ठ जलचर आपल्याला बघायला मिळतात. पण आता काय होतं, की अलीकडे दुर्ग संवर्धनाच्या अंतर्गत अनेक संस्था असतील, त्या संस्थांच्या माध्यमातून तिथली टाकी साफ केली जातात आणि ती टाकी साफ करत असताना बऱ्याच दडलेल्या गोष्टी त्या सेडिमेंटमध्ये, चिखलामध्ये प्रिझर्व्ह झालेल्या असतात. तर माझं कळकळीचं आव्हान आहे, की आपण दुर्ग संवर्धनच्या अंतर्गत जेव्हा गडकोटांच्या टाक्यांची सफाई करतो, तेव्हा मात्र एखादा आर्किओलॉजिस्ट, एखादा बॉटॅनिस्ट, एखादा झूलॉजिस्ट आपल्याबरोबर असला, तर खऱ्या अर्थानं तिथलं शास्त्रीय काही आपल्याला नमुने त्याचे मिळू शकतात. त्याच्यात अनेक दुर्मिळ वनस्पती, वारसा, आर्किओलॉजिकल काही गोष्टी मिळू शकतात. तिथल्या परागकणांचा अभ्यास करून आपण त्या दुर्गाचा एकंदरीत पूर्व इतिहास, पॅलिओ हिस्ट्री
त्या दुर्गाची, तिथली किंवा बायोडायव्हर्सिटीची आपण करू शकतो. त्या साधारणतः कधी वास्तव्य होतं, काय पद्धतीचं होतं, हा देखील आढावा सेडिमेंटॉलॉजीच्या माध्यमातून आपण करू शकतो. तर काही गरम पाण्याची कुंड गडकोट परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर हा देखील एक निसर्गाचा चमत्कार आहे. सल्फर रिच अशी कुंड असतात. काही परिसरामध्ये आपल्याला पॉट होल्स, रांजण खळगे आपल्याला बघायला मिळतात किंवा गडकोटांवरनं येणारे जे ओढे असतात त्याच्यामध्ये अशी इरोजनल फॉर्म्स आपल्याला बघायला मिळतात. जिओमॉर्फॉलॉजिकल फीचर बघायला मिळतात. ती देखील अभ्यासणं गरजेचं आहे आणि इको टुरिझम दुर्ग पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील ते फार महत्वाचे अंग आहे असं मला वाटतं. त्या भागामध्ये बांधलेले म्हणजे हा प्रतापगड परिसरामधला एक पार गावाची इथनं एक परिसरातला हा एक अत्यंत देखणा असा पूल छत्रपती शिवरायांनी त्या काळात सहकाऱ्यांच्या मदतीनं बांधून घेतलेला आहे. तर हा एक स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. आज 350-400 वर्ष होतात, पण या पुलाला कुठेही धक्का लागलेला नाहीये. तर हे शिकण्यासारखं आहे. आणि हे दुर्ग पर्यटनाला किंवा स्थापत्यशास्त्र मध्ये रुची असणाऱ्या लोकांना, पर्यटकांना ते मुद्दाम जाऊन दाखवले पाहिजेत. आणि त्याच्यातनं नक्कीच एक चांगली संधी तिथल्या स्थानिक लोकांना आहेत. तिथल्या मग ग्रामसमित्या असतील, त्याच्या माध्यमातून पर्यटन वाढवता येऊ शकतं. निडं ज्याला म्हणता येईल, इट्स अ इरोजनल फॉर्म, अगेन अ जिओमॉर्फॉलॉजिकल फीचर राजगडावर आपल्याला बघायला मिळतं. काही महत्वाची कंदील पुष्प, खनिज, कॅव्हेनसाइट किंवा अपोफायलाइट, मेसोलाइट अशी विविध खनिज किंवा मिनरल्स आपल्याला गडकोट परिसरामध्ये बसाल्टिक रॉक्समध्ये बघायला मिळतात. हे बघा इंटरेस्टिंग मिझोलाइट आहे, पुनालाइट आहे. त्यानंतर तिथलं जीवनमान, तिथली लोकशैली, तिथली परंपरा हे देखील अभ्यासणं फार गरजेचं आहे. तिथला लाईव्हस्टॉक कशा आहेत, तिथली गुरं कुठली आहेत, डांगी आहे, खिलारी आहे, अनेक जातींविषयी बोलता येईल. तर किती सुंदर खिलारी बैल आहे बघा आणि तो कुठल्या गवतांवर उपजीविका करतो. मग त्या गवतांचं संवर्धन करून, त्याची शेती कशी करून, इतर ठिकाणी आपल्या भारतामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याची शेती करून, तो चारा जर उपलब्ध करून दिला, तर त्यातनं अनेक चालना निघू शकतात. ते बी संकलित करून त्याची एक बीज बँक किंवा सीड बँक तयार करता येऊ शकते आणि त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतो. या गडकोटांवर दही, ताक विकणाऱ्या ताई आहेत, आजी आहेत. तर ते त्यांची उपजीविका केवळ त्याच्यावर असते. पण यांना जर स्ट्रेंथन करायचं झालं, तर मोठ्या प्रमाणात पर्यटक तिथे अट्रॅक्ट झाले, तर त्यांचं सोशिओ इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट देखील होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं सात्विक चांगलं खायला देखील या गडकोटांवर मिळतं. त्यामुळे खाद्य संस्कृती एक वेगळा विषय आहे. त्याच्याविषयी आपल्याला परत कधीतरी बोलता येईल. तिथल्या वनस्पती, आता ही नरक्या नावाची वनस्पती रायरेश्वर परिसरात आहे. ही धवल किंवा देवनाळ किंवा रानतांबाखू नावाची वनस्पती आहे. इथे रायरेश्वर परिसरामध्ये केवळ दवावर येणारा गहू आहे. तो त्याला पावसाची गरज नाही. केवळ दवावर येतो आणि इतका उत्कृष्ट आहे म्हणजे त्याच्या चपात्या इतक्या उत्तम होतात, पोळ्या उत्तम होतात, की जंगम नावाची जी कुटुंब आहेत, जी तिथल्या रायरेश्वर मंदिराचे पुजारी आहेत. तर ते कुटुंब मोठ्या प्रमाणात याची शेती करतात. तिथल्या रानभाज्या असतील. मग तुमचं थोडक्यात तुम्ही गड परिसरात फिरता, तेव्हा तुम्ही तिथल्या स्थानिक लोक आहेत, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं एक लोकविज्ञान त्यांच्याकडे दुर्गविज्ञान त्यांच्याकडे मोठा साठा असतो. तुम्ही बोलल्यानंतर त्यातनं अनेक गोष्टी समोर येऊ शकतात आणि आपण म्हणजे शहरी लोक असू, खेड्यातले असू, यांनी गिरिजनांबरोबर, आदिवासी लोकांबरोबर एकत्र राहून संवाद करून समाजासमोर समाजोपयोगी अनेक गोष्टी आणता पाहिजेत. तिथल्या वाड्या वस्त्यांमध्येच गेलं पाहिजे. शिकलं आहे याच्याविषयीचा आपण एकंदरीत चिंतन मनन केलं. सायंटिस्ट आहे. तुम्ही कुठून त्याचा रस तो त्या पाण्यात टाकतोय, की रामेट किंवा दातपडी अल्कलॉइड असतात. त्याच्यामुळं हे मासे या डबक्यातले टेम्परेचर होऊ शकतात. त्यामुळे हंटिंग प्रॅक्टिसेस गडकोटांवर वेगळ्या पद्धतीच्या असतात. येस सर. हे आता स्लाइड दिसत नाहीये ना आता? नाही ऍक्च्युली कनेक्टिव्हिटीचा काहीतरी प्रॉब्लेम आलाय असं वाटतंय. त्यामुळे बरं. प्रेझेंटेशन हा येस. परत बरं. स्क्रीन शेअरिंग स्टार्ट झालंय. दिसतंय का आता? हो, हो. येस दिसतंय. ओके.
तर आंबुळ्या किंवा हे रानमेवा आहे. हा रानमेवा मोठ्या प्रमाणात आपल्याला साधारणतः आपल्या गडकोट परिसरात बघायला मिळतो. तोरण असेल, भोकर असेल, करवंद आहेत. तर ही खाद्य संस्कृती पण जोपासायला महत्वाची आहे. आणि हे सगळं आपल्याला गडकोट आणि दुर्ग परिसरामध्ये बघायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं ही आपल्या गडकोटांची किंवा टुरिझमची बलस्थानं आहेत. म्हणजे अनवट चव चाखण्यासाठी देखील पर्यटक दुर्गांवर येऊ शकतात, घेरा परिसरात येऊ शकतात. तर त्यातनं स्थानिक लोकांना नक्कीच रोजगार निर्मिती देखील होऊ शकते. आणि इतर शहरी संशोधक असतील, लोकांना देखील त्याच्यातनं नवीन जॉबच्या संधी या किंवा त्याच्यावर फळांवर प्रक्रिया करून काही छोटेखानी उद्योग निर्माण करता येतील, काही स्मॉल हेल्प ग्रुप्स तयार करता येतील का? असा आणि शहर आणि खेड्यांमधला एक दुवा याच्या माध्यमातून साधता येईल का? एक नाळ जोडता येईल का? हा देखील महत्वाचा प्रश्न हाताळणं गरजेचं आहे. ही देखील चाफेर नावाची वनस्पती. आता इथे दिसतात की या ताई इथं आळू नावाची जी वनस्पती आहे ती सातारा भागात गडकोट परिसर किंवा इतर वनराईमधनं ते ओळखलेले जांभळं आहेत. यांची इकॉनॉमी ही सगळी त्याच्यावर आहे. पण हे किती अगदी ₹5, ₹10, ₹20 किलो विकतात. आणि हीच फळं जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिक एसी मॉलमध्ये जेव्हा येतात, तेव्हा त्याचीच किंमत ₹150, ₹200 होते. तर इथं कुठेतरी या स्थानिकांवर अन्याय होतो. तर त्यांना हमी भाव किंवा चांगला भाव कसा मिळेल? गडकोटांवर त्याच्याबाबत योग्य नियोजन केलं, शाश्वत पद्धतीतनं ते संकलन केलं किंवा घेरा परिसरात त्या फळांची शेती केली, त्या झाडांची आणि मोठ्या प्रमाणात ही फळं उपलब्ध करून दिली, तर लोकं येतील, त्या अनवट चव चाखतील, त्यातनं त्या लोकांना 4 पैसे चांगल्या पद्धतीत मिळू शकतील, असा एकंदरीत विचार आपण पुढे नेण्याची गरज आहे. मग याच्या बाबतीत आम्ही सह्याद्री स्कूल असेल, बायोस्फिअर संस्था असेल किंवा वसुंधरा ग्रेन फेस्टिव्हल असतो, त्याच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा कार्यशाळा या घेत असतो. म्हणजे स्थानिक देशी पिकांचे वाण, संरक्षण, आव्हाने, अपेक्षा. त्यानंतर संस्थेच्या माध्यमातून गडकोटांवर दुर्मिळ वनस्पती, इथं शिवसुमनाची 50 झाडं रायगडावर आम्ही लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुर्ग परिसरात केवळ तुम्ही व्हिजिट करू नका. तर तुम्ही गेलात, तर त्या परिसरामध्ये जो पर्यटकांनी निर्माण केलेला प्लास्टिकचा कचरा असेल, लिटर असेल, ते गोळा करा. स्वच्छता अभियान राबवा. असाच एक प्रयत्न पर्यावरण पंधरवड्याच्या माध्यमातून आम्ही राजेशजी पण त्याच्यामध्ये सहभागी होते. तर म्हणजे समर्थ भारत असेल, पूर्ण इको फाउंडेशन असतील, बायोस्फिअर्स असतील किंवा वन विभाग आहे. अनेक संस्था आहेत. भारतीय मजदूर संघ असेल. अशा अनेक संस्था एकत्रित मिळून अशा अनेक मोहिमा आम्ही एकत्रित राबवत असतो. मग त्या भागामध्ये दुर्ग पर्यटन करत असताना तिथले सायनेजेस या देखील शास्त्रशुद्ध आणि महत्त्वाच्या आकर्षक असल्या पाहिजेत. जेणेकरून ती भटकंती केवळ ती व्यवस्थित जर आपल्याला हवी असेल किंवा शास्त्रोक्त पद्धतीने हवी असेल, तिथले सायनेजेस महत्त्वाचे आहेत. मग अशा पद्धतीचे सायनेजेस तिथं निर्माण करणं, लावणं, त्या खराब झाल्या असेल तर पुनर्निर्माण करणं, हे देखील गरजेचं आहे. मग गडकोटांवर तुम्हाला माहिती आहे की अनेक कचोरा, रानलं ह्या वनस्पती मोठ्या प्रमाणात ओरबडल्या जातात आणि आपल्या इथं गौरी, गणपती उत्सव काळात मोठ्या प्रमाणात त्या विकल्या जातात. ही जी कचोराची वनस्पती आहे ₹25 ला 1 कणीस असं विकलं जातं. याच्यावर कुठेतरी सरकारने अंकुश आणले पाहिजेत आणि पत्रीच्या नावाखाली जो बाजार मोठ्या प्रमाणात चाललाय आणि गडकोट परिसरातनं या दुर्मिळ वनस्पती ओरबडल्या जात आहेत. हे देखील थांबवण्याची गरज आहे. याच्यावर देखील अंकुश, नियमावली, गाईडलाईन्स करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. आता अनेक धोके आहेत. खनिजासाठी खाणी आहेत, वनवे आहेत. हा एक ज्वलंत प्रश्न वनव्यांचा फार मोठ्या प्रमाणात आहे. दुर्गम परिसरात अनेक वनवे लागतात. त्याच्यामध्ये दुर्मिळ वनस्पती, तिथली वनचर, जलचर हे बाधित होतात. तिथल्या म्हणजे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या वास्तू देखील बाधित होतात. पवनचक्क्या असतील, तिथला आदिवास देखील काही गडकोटांना उभारलेला आहे. तिथल्या दुर्मिळ वनस्पती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तर हा देखील एक अधिवास खराब करण्याचा एक इनिशिएटिव्ह आहे. तर तोही थांबवला गेला पाहिजे. ओरबाडणं लोकांनी वनस्पतीतून थांबवलं पाहिजे. शास्त्रीय तोड अशास्त्रीय अशी खडकांची तोड ही थांबवली पाहिजे. आणि ओव्हर टुरिझम. आज काय होतं की कॅरिंग कॅपॅसिटीच्या बाहेर टुरिझम होतंय आणि तुम्हाला मागं केंद्रगड दिसतोय, रायरेश्वर पठारावर ही गर्दी झाली आहे. आपल्याकडे सिंहगड, शिवनेरी किंवा सगळ्याच गडकोटांवर, लोहगड, विसापूर असेल, अशा ठिकाणी पर्यटक लाखोच्या संख्येनं दरवर्षी जातात. विशेषतः पावसाळ्यामध्ये तिथं वर्षा पर्यटन करण्याला दुर्ग पर्यटनामध्ये लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळं दुर्ग पर्यटन करताना दुर्ग साक्षरता आणि दुर्ग भान असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या सर्वांना दुर्गाभिमान आहे, पण दुर्ग भान कधी येणार आहे?
तर ते दुर्गभान जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही भटकंती योग्य नाही, हे पर्यटन योग्य नाही. ते आपण खऱ्या अर्थानं ते भान जोपासणं राखणं हे गरजेचं आहे. मग गडकोटांवर अनेक परकीय वनस्पतींचं आक्रमण झालेली आहेत. त्याच्यामध्ये टंटणे असेल, रानमारी असेल, उंदीरमारी आहे, कुवाबूळ आहे. तर याच्या विरोधात एक इनिशिएटिव्ह आपण चालू केलाय, हटवा तण वाचवा वन, तण होळी किंवा तणमुक्त भारत स्वच्छ भारत. तर अशा पद्धतीची तण होळी ही आपण वेगळ्या ठिकाणी दरवर्षी घेतो आणि उपद्रवी तणांना समूळ उच्चाटन करण्यासाठी त्याला प्रतिकात्मक पद्धतीनं आपण जाळतो. तर तुम्ही बघू शकता आणि एक नुकतीच आपण एक मूव्हमेंट चालू केली, मूव्हमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन्व्हेजन, म्हणजे जैविक आक्रमणाविरुद्ध हरित चळवळ. तर अनेक गडकोटांवर देखील या उपद्रवी तणांची तणहोळी आपण करतो. त्याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी मेकॅनिकल अप्रोच करणं, इरॅडिकेशन करणं, हे देखील इनिशिएटिव्ह आपण संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी राबवत असतो. माझं आव्हान आहे की पूर्णम इको व्हिजन किंवा पूर्णम इको फाउंडेशन आहे किंवा आज अनेक नागरिक या ठिकाणी या लाईव्ह वेबिनारच्या माध्यमातून बघतायत, की आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि ही परकीय आक्रमण जी आपल्या राष्ट्रावर होत आहेत, त्याचं समूळ उच्चाटन केल्याशिवाय आपण थांबणं चुकीचं आहे असं मला वाटतं. इथं रायरेश्वर जे शिवलिंग आहे, जिथं हिंदवी स्वराज्य शपथभूमी आहे, तर ज्या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवराय आणि 18 पगड जातीतले किंवा 18 पगड जातीमधले आपले मावळे सरदार घराणी यांनी एकत्र येऊन शपथ घेतली होती स्वराज्य आणि स्वराज्य निर्मितीची परकीय शक्तींच्या विरुद्ध. तशाच पद्धतीची हरित शपथ, मावी शपथ, मावी प्रतिज्ञा ही आम्ही रायरेश्वरावर घेतली आणि तो इनिशिएटिव्ह आम्ही पुढे नेतोय. तर ही मावी प्रतिज्ञा आहे. आता आपल्याला वेळ कमी आहे, त्यामुळे मी सांगत नाही. तर हे पर्यटन बघा, की रोड किल्स मोठ्या प्रमाणात होत आहेत. कॅरिंग कॅपॅसिटी, वहन क्षमता देखील मोठ्या प्रमाणात त्याच्या पुढे कॅपॅसिटीच्या बाहेर जात आहे. रानभाज्यांचे अनेक महोत्सव होत आहेत. त्यामुळे दुर्ग परिसरातले रानभाज्या मोठ्या प्रमाणात ओरबाडल्या जात आहेत आणि त्यामुळे त्या धोक्यात आलेल्या आहेत. माझं असं म्हणणं नाही, की रानभाज्याचे महोत्सव घेऊ नका असं नाही. जर त्या घ्यायच्या असतील तर त्याची भाजी, जी रानभाजी आहे, त्याची शेती आपण मुबलक प्रमाणात ती रानभाजी उपलब्ध केली पाहिजे. नाहीतर होतंय काय, की ज्या स्थानिक लोकांना खाण्यासाठी त्या रानभाज्या आहेत, त्यांचं पोषण मूल्य महत्वाचं आहे. तर ते आपण जर विकायला लागलो आणि शहरी लोकांचा ओढा तिथं आला, त्याची डिमांड वाढली, तर कदाचित या वनस्पती त्या भागातनं कायमच्या हद्दपार होतील. तर हा देखील विचार आपण करण्याची गरज आहे. त्याची शेती करा, त्या वाढवा, आपल्या परसबागेत वाढवा, मग लोकांना खाऊ घाला, हरकत नाही. तर अशा काही महत्त्वाच्या आता हे सगळे जे आपण बोललो, तर हे एक प्रभावी माध्यम आहे वेबिनार. पण ब्युरोक्रेसीला, हायर ब्युरोक्रेसीला तिथल्या दुर्ग परंपरा असतील, दुर्ग जैविकता असेल, वन असतील, याच्याविषयीचा अवेअरनेस आपण लोकांपर्यंत नेला पाहिजे. इथे तुम्ही बघताय की आपल्या राज्याचे पी-सी-सी-एफ नितीन काकोडकर सर आहेत. ते माजी जैविकता मंडळाचे बर्डेकर सर आहेत. हे लेट डॉक्टर लक्ष्मी नरसिंह भारतीय वनस्पती सर्वेक्षणचे आहेत. तर या मंडळींबरोबर याच्या ब्युरोक्रेसीवर आपला डायलॉग राहिला पाहिजे. लोकप्रतिनिधींबरोबर आपला डायलॉग झाला पाहिजे. आपल्या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील जैविकतेच्या एका एक्झिबिशनला आले होते. तर ह्या लोकांपर्यंत हा वारसा आपण दाखवणं गरजेचं आहे. जेणेकरून ध्येय धोरण ठरवताना, त्याचं संरक्षण करताना त्याचा निश्चित उपयोग होईल आणि खऱ्या अर्थानं पर्यावरण साक्षरता, दुर्ग साक्षरता या समाजातल्या सगळ्याच घटकांमध्ये आपल्याला आणता येईल. म्हणजे यू हॅव टू ट्राय टू वॉक अँड टॉक विथ द सिस्टम. त्या सिस्टम बरोबर तुम्ही काम केलं तरच खऱ्या अर्थानं या दुर्ग परंपरेचं, दुर्ग इतिहासाचं, दुर्ग जैविकतेचं संवर्धन होईल, असं मला वाटतं. आणि गिरिजन, आदिवासी या लोकांबरोबर तुम्ही संवाद ठेवा. त्यांच्याकडनं अनेक गोष्टी त्या शिकण्यासारख्या असतात. त्यांना कमी लेखू नका. त्यांचं लोकविज्ञान हे अगाध आहे. ते खऱ्या अर्थानं शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा सन्मान ठेवा आणि त्यांच्या बरोबर काम करा. जेणेकरून तुम्ही ही परंपरा जपू शकाल. महात्मा गांधी असं नक्कीच म्हणतात, की अर्थ प्रोव्हाइड्स इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड्स, बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड. तर एक महत्वाचं वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्युडिशियल युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस इज रिअल ब्रह्मचर्य. म्हणजे न्यायिक पद्धतीतनं नैसर्गिक साधन संपत्तीचा केलेला वापर हा खऱ्या अर्थानं ब्रह्मचर्य आहे, असं मला वाटतं. आणि बायोडायव्हर्सिटी इज द की फॉर द बेटरमेंट ऑफ ऑल. त्यामुळे ती आपण जपली पाहिजे. त्याच्यानंतर शिवरायांचं तुम्हाला माहिती वृक्ष संवर्धनाबाबतीत एक आज्ञापत्र आहे. शिवरायांच्या विचाराने विचाराने आपण वापरलो तर त्या वनाचंच संरक्षण होईल, वनचरांचं संरक्षण होईल. आज्ञापत्र आणि हा आपला बुलंद सह्याद्री. त्यामुळे आज आपण थोडक्यात या दुर्ग परंपरेविषयी
आपण जाणून घेतलं आणि काही प्रश्न असतील तुमचे या बाबतीत आणि तर आपण निश्चित जाणून घेऊयात आणि मला ते प्रश्न समजून घेऊन त्याला उत्तर द्यायला नक्की आवडेल. हो. सर आता तरी आपल्याकडे काही प्रश्न अजून आलेले नाहीयेत. पण व्ह्युअर्सना मला सांगायला आवडेल, की जर तुम्हाला काहीही प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते कमेंट करू शकता. तुमचे काही व्ह्यूज असतील किंवा क्वेरीज असतील, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि ते प्रश्न आम्ही सचिन सरांपर्यंत नक्की पोहोचवू. आणि तसंच त्यांची जी काही उत्तरं असतील, ती सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच कन्वे करू. So, first of all, thank you so much, Sachin sir, for associating with Purnam Ecovision Foundation. आणि खूपच सुरेख चित्र आम्हाला बघायला मिळाली. त्यामध्ये सगळेच प्राणी सुद्धा आणि फुलांचे किंवा झाडांचे प्रकारही आम्हाला बरेच बघायला मिळाले. आणि अतिशय सुरेख असं प्रेझेंटेशन होतं. अख्ख्या प्रेझेंटेशन मधनं आम्हाला लक्षात आलं, की तुमचा एक्सपिरियन्स जो आहे, एक्सपिरियन्स टॉक्स जे आपण म्हणतो, ते आम्हाला आज बघायला मिळालं. सो थँक्यू सो मच. खूपच सुंदर असा हा वेबिनार आणि बरेच आम्हाला कमेंट्स असे आलेत, की खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि एक्सलंट सेशन झालंय असे आम्हाला भरपूर कमेंट्स आलेत. सो व्ह्युअर्सना सुद्धा सगळ्यांना थँक्यू की आपलं सेशन थोडंसं लांबलं टेक्निकल इश्यूजमुळे, पण तरी सुद्धा इतकं पेशंटली तुम्ही थांबलात आणि अर्थातच सुंदर इतकं वेबिनार असताना कोणाला सोडून जायची इच्छाही झाली नाही. त्यामुळे थँक्यू सचिन सर. आणि जसं सरांनी सुरुवातीला सांगितलं, की आता 20 मार्चला शनिवारी वर्ल्ड स्पॅरो डे आहे. तसंच 21 मार्चला इंटरनॅशनल फॉरेस्ट डे आणि वर्ल्ड प्लांटिंग डे आहे. आणि 22 मार्चला वर्ल्ड वॉटर डे आहे. सो आता ह्या सगळ्या तिन्ही दिवशी आपल्या पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन रिलेटेडचे हे सगळे दिवस आपण ठेवतो. हे दिवस ठेवण्याचे कारण म्हणजे आपण थोडीशी जाणीव आपल्या डे टू डे लाईफ मधल्या बिझी शेड्यूल मधनं काढून थोडंसं आपल्या पर्यावरणाला वेळ द्यावा आणि थोडंसं कन्झर्वेशन मध्ये आपला जो काही रिस्पॉन्सिबिलिटी रोल आहे तो निभावा. ह्यासाठी हे डेज असतात. सो तुम्ही तुमच्या पर्यावरणात किंवा तुमच्या सराउंडिंग्स मध्ये तुम्ही जर काही असे ऍक्टिव्हिटीज करत असाल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही ते आमच्या पेजवर नक्की फीचर करू. आमच्या स्टोरीमध्ये तुम्हाला मेन्शन करून तुमचे फोटोज, व्हिडिओज जर काही असतील तर नक्की आम्हाला ते पाठवा. आम्ही नक्की लोकांपर्यंत पोहोचवू. So yes, thank you so much everyone. Thank you Sachin sir for this great informative webinar. Thank you everyone. मनपूर्वक धन्यवाद. आणि मी पूनम इको फाउंडेशनचे इको विजनचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. फेसबुक किंवा युट्यूबच्या माध्यमातून जे बघतायत मला एक संधी दिली आणि आपली दीप्यमान जी दुर्ग परंपरा आहे, दुर्ग इतिहास आहे, त्याच्याविषयी मांडण्याची एक संधी दिली. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. हा वारसा आपण दुर्ग परंपरेचा आपण निश्चित जपूया. आणि मला जाता म्हणजे मी फार वेळ घेत नाही, फक्त एक छोटस इंटरेस्टिंग मी तुम्हाला ऐकू इच्छितो. एकच मिनिट. मी कवी नाहीये, पण मी एक मुद्दाम कविता तुम्हाला ऐकवतो, छोटी. नक्की सर, नक्की. दुर्ग श्रीमंती सह्याद्रीची बेलाग इथले कडे. दुर्ग श्रीमंती सह्याद्रीची बेलाग इथले कडे. चला पर्यटक हो, दुर्नीतीचे गिरवूया नवे धडे. तर ही एक छोटीशी 2 ओळीची कविता आहे. ती मला असं वाटलं की आजचा दुर्ग पर्यावरण या विषयात आहे म्हणून ती मी आपल्या समोर सादर केली आणि ती आपण ऐकली. धन्यवाद. जसं प्रेझेंटेशन आणि फोटोज इतके सुंदर होते तशीच ही छोटीशी पण खूप छान कविता होती. जर तुम्हाला पॉसिबल झालं तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही ही कविता जर पोस्ट करू शकलात, कमेंट करू शकलात तर सगळ्यांनाच वाचायला मिळेल. बरं, मी 1 मिनिट आता लगेच मी कॉपी करतो. हो. ती तुम्हाला पाठवतो. 2 मिनिटं टाकतो कारण मला ती इकडनं घ्यायला लागेल, टाईप करायला वेळ लागेल इकडे. चालेल, नक्कीच. काही हरकत. येस.
सो थँक्यू सो मच सगळ्या व्ह्युअर्सना. आपलं हे जे वेबिनार्स असतात ते दर बुधवारी 4:30 ते 5:30 ह्या वेळात असतात आणि सगळे टॉपिक्स जे आपले आहेत ते कोर एन्व्हायरमेंटल टॉपिक्स रिलेटेड असतात. सो आपले सगळे वेबिनार्स मल्टीलिंग्वल असतात. इंग्लिश, हिंदी, मराठी असे सगळ्या सेशन्स मध्ये आजचं जसं आपलं मराठीत होतं तसेच आपल्या इतर विषयात सुद्धा इंग्लिश आणि मराठीमध्ये आपण वेबिनार्स केलेले आहेत. पूर्वीचे काही वेबिनार्स जर तुम्हाला बघायचे असतील तर पूर्ण मिकोविजन फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर तुम्हाला बघायला मिळतील आणि तसेच आपलं पर्यावरण ह्या युट्यूब चॅनलवर सुद्धा बघायला मिळेल. सो येस, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सर. चॅट मध्ये हे करायचं का मी पुढे हो टाकायचं? सर. सर फेसबुकचा आपला जो वेबिनारचा व्हिडिओ आहे आता जो लाईव्ह त्याच्या अंडर कमेंट केली तरी सुद्धा चालू शकेल. आता मी चॅट मध्ये टाकलंय, आलंय का बघा बरं? हो हो आलंय. दुर्ग श्रीमंती सह्याद्रीची बेला इथले कडे, चला पर्यटक हो दुर्गनीतीचे गिरव्यात नवे धडे. हो. माझी Yes. विनंती आहे पर्यटक हो, आपण दुर्ग साक्षर होऊयात, पर्यावरण साक्षर होऊयात आणि खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीचं पर्यटन, शाश्वत पर्यटन हे आपण करूयात. धन्यवाद. नक्कीच. थँक्यू सर. थँक्यू.